नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या विदर्भास अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे, या सेशनपासून आपण काय करूयात की एखादा जो कॉम्प्लेक्स असा टॉपिक आहे, समजा सायन्समध्ये आता आपण पाहतोय की मिरर हा थोडासा किचकट जातो आपल्याला, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर अंतर्गोल आरसा किंवा बहिर्गोल आरसा वगैरे. ठीक आहे, हे जे काही कन्सेप्ट्स आहेत हे आपण या लेक्चरमध्ये, या सेशनमध्ये त्यांचे बेसिक्स हे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. ठीक आहे, गट ब आणि गट क च्या दोन्ही पूर्व परीक्षा आता झालेल्या आहेत. आपल्या मुख्य परीक्षेच्या ओरिएंटेशनने आपल्याला थोडासा अभ्यास जो आहे तो वाढवायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी सायन्स आपण असं म्हणू शकतो की सायन्स हा मुलांना बऱ्यापैकी थोडा किचकट जातो. म्हणजे ठीक आहे, जर का कन्सेप्ट्स आपले क्लिअर असतील, जर का तुमचं बेसिक्स क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली आपण क्वेश्चन्स इझिली टॅकल करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी हे सेशन आपण मिरर या टॉपिकबद्दल बोलतो आहे. ठीक आहे, पहा आता मिररबद्दल बोलत असताना डायरेक्टली टॉपिकला आता सुरुवात करूयात. आपण मिररबद्दल बोलत असताना याची जी पार्श्वभूमी आहे समजा, ते थोडंसं एका वाक्यामध्ये आपण जाणून घेऊया. जसं की मिरर, ज्याला तुम्ही आरसा असं म्हटलं, बायलँग्वेज राहणार आहे बरं का सेशन, मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये समजावून सांगतो तुम्हाला. आता हा जो काही कन्सेप्ट होता मिररचा, हा सर्वात पहिला जो डिस्कवर केला गेला तो जर्मन शास्त्रज्ञाकडून आला होता. ठीक आहे, इथं नाव नोट करतो त्यांचं. हा जो कन्सेप्ट होता मिररचा हा कुठून आला, एक जर्मन शास्त्रज्ञ होते, जर्मन शास्त्रज्ञ. नाव नोट करायचं त्यांचं आपल्याला, जस्टस वॉन लिबग. ठीक आहे, जस्टस वॉन लिबिग, लिबग नाही, लिबिग. ठीक आहे, असं त्यांचं नाव होतं की जे काय पाहायला भेटतात तुम्हाला, म्हणजे ज्यांनी मिररचा सगळ्यात पहिला शोध लावला होता असं आपण म्हणू शकतो. आता बघा, शोध म्हणजे नेमकं काय, त्यांनी ॲक्च्युअलमध्ये केलं काय होतं, त्यांनी एक काचेचा तुकडा घेतला आणि त्या काचेच्या तुकड्याला बॅक साईडने, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही कन्सिडर कराल, इथे मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो एक गोष्ट. ठीक आहे, असं जर का आहे एक काचेचा तुकडा जर का आहे आपल्याकडे, आणि त्याच्यात जर का तुमच्याकडे ही वरची बाजू आहे, म्हणजे ठीक आहे ही अपसाईड आहे आणि ही खालची बाजू आहे किंवा बॅक साईड आहे असं तुम्ही जर का म्हटलं, खाली असं जर का म्हटलं, तर त्यांनी खालची जी बाजू आहे किंवा मागची जी बाजू आहे त्या मिररची, ते काय केली, एका सिल्वरच्या म्हणजे थिन यांनी काय केली, कोट करून टाकली. ठीक आहे, कोटिंग केली त्याची, खालच्या ज्या बाजूला जे आहे ते कोटिंग केली. म्हणजे असं जर का तुम्ही मिरर कन्सिडर करणार तर याच्या मागच्या बाजूला काय केली, सिल्वरची कोटिंग केली होती. मग त्याच्यापासून काय तयार झाला, तो सिल्वर प्लेन मिरर तयार झाला होता असं आपण त्याला म्हणू. म्हणजे तुम्हाला आरसा जो आहे तो तयार होताना दिसतो. कोणाच्या माध्यमातून, तर जस्टस वॉन लिबिग यांच्या माध्यमातून. जर्मन शास्त्रज्ञ होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. पहा पुढे बोलू याच्याबद्दल. मग आता सर, जस्टस वॉन लिबिग यांनी तयार तर केला, सगळं बरोबर तर आहे, पण नेमकं मिरर हे आम्ही म्हणायचं कशाला, मिरर आपण कशाला डिफाईन करू शकतो एखादी गोष्ट, म्हणजे की बाबा कधी तुम्ही त्याला मिरर म्हणणार. पहा, मिरर कधी म्हणायचं आपल्याला, आरसा कधी म्हणत असतो आपण एखाद्या गोष्टीला, की जेव्हा तुम्हाला ती गोष्ट एक रिफ्लेक्शन कन्सेप्ट दाखवताना दिसते आणि क्लिअर इमेज तयार करताना दिसते. ठीक आहे, म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर का इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर कसं सांगू आपण त्याला, कसं डिफाईन करू, की द सबस्टन्स दॅट रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेजेस. ठीक आहे, पहा इथे नोट करतो, हे जाऊन समजून जाईल आपल्याला की मिरर रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेजेस. म्हणजे तो काय करतो, प्रकाशाचं परावर्तन करतो. मराठीमध्ये सुद्धा सांगतो मी तुम्हाला की तो काय करणार आहे, प्रकाशाचे परावर्तन तर करणारच आहे, पण त्याच्यासोबत काय करतो, तो क्रिएट्स क्लिअर इमेज सुद्धा करतो, म्हणजे प्रतिमा सुद्धा तयार करतो. इथे काय करणार, तो प्रतिमा तयार करतो. त्याला काय म्हणणार तुम्ही, तर त्याला आपण मिरर असं म्हणणार. म्हणजे जर का मिरर एक्झॅक्टली म्हटलं आपण तर क्लिअर आहे का इथपर्यंत. मग आता आपण समोर येतो आणि सर्वात बेसिक पॉईंट जो येतो आपल्याला मिररला घेऊन. ठीक आहे, तो म्हणजे काय, जो तुम्हाला फर्स्ट स्लाईडवरती दिसतोय की बाबा मिरर हा तुम्ही दोन पार्ट्समध्ये डिवाइड करता. ठीक आहे, कोणत्या, एक जो दिसतो तुम्हाला या ठिकाणी तो म्हणजे पहिला, त्याला आपण म्हणतो प्लेन मिरर. बरोबर आहे, पहिला प्रकार कोणता, प्लेन मिरर, की ज्याला मराठीमध्ये आपण सपाट आरसा असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तो येतो स्पेरिकल मिरर. ठीक आहे, इथे नोट करूया, दुसरा कोणता, स्पेरिकल मिरर, ज्याला तुम्ही काय म्हणता, तर गोलीय आरसा असं म्हणता. म्हणजे ठीक आहे, काय नेमका डिफरन्स आहे दोघांमध्ये ते आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिला जो स्टडी करू तो प्लेन मिररचा करू, म्हणजे जे घरातून निघताना, कॉलेजला जाताना किंवा कोचिंगला म्हणजे इन्स्टिट्यूटला वगैरे जाताना जो तुम्ही नेहमी बघून जाता, ज्याच्यात तुम्ही नेहमी आपले केस वगैरे जे पाहून जाता. ठीक आहे, तो कोणता, प्लेन मिरर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इमेज तिथे दिसत असणार. चला पहा, मग सगळ्यात पहिलं जे डिस्कशन ठेवू आपण ते म्हणजे प्लेन मिररच्या बद्दल. प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा, सपाट
आरसा. ठीक आहे. पहा आता हा सपाट आरसा जो आहे तो तयार कसा होतो, तर यांच्या म्हणजे आपले जे लिबिक जे आहेत त्यांचाच कन्सेप्ट इकडे सेम तुम्हाला सपाट आरशामध्ये पाहायला भेटेल. काय केलं जाईल, सपाट आरसा कसा तयार होईल तुमच्याकडे, तर तुम्हाला काय करायला लागेल, त्यासाठी एक काचेचा तुकडा घ्यायला लागेल समजा. ठीक आहे. त्या काचेचा तुकडा तो कसा असला पाहिजे, दोन गोष्टी त्यात लक्षात ठेवा नेहमी, की इथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, काचेचा तुकडा, काचेचा एक पीस असं म्हणतो मी त्याला, PIEC पीस. ठीक आहे. काचेचा पीस तर घ्याच तुम्ही, पण तो कसा असला पाहिजे, तर तो स्मूथ असला पाहिजे सगळ्यात पहिले तर, आणि तो फ्लॅट असला पाहिजे. ठीक आहे. कसा असला पाहिजे, स्मूथ, SMOOTH, स्मूथ आणि फ्लॅट, फ्लॅट असला पाहिजे. म्हणजेच काय, की तो बाबा असा म्हणजे त्याच्यावर असं खरवडपणा बिलकुल नसला पाहिजे आणि तो सरळ एका याच्यामध्ये असला पाहिजे. तर तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार, तर प्लेन मिरर म्हणणार. ठीक आहे. काचेचा स्मूथ किंवा फ्लॅट पीस इथपर्यंत आलो, पण त्याला काय करायला लागेल, तुम्हाला काचेचा असला तो तसं सोडून द्यायचा का, तो मिररचं काम करायला आपलं नाही, त्याला तुम्हाला कोटिंग करायला लागेल. बॅक साईडने काय करायला लागेल, किंवा एका साईडने कोणत्या तरी तुम्हाला काय करायला लागेल, कोटिंग. आता ही कोटिंग कशाची करत असतात, तर ती सिल्वरची करतात किंवा ॲल्युमिनियमची करतात. ठीक आहे. काचेचा स्मूथ किंवा फ्लॅट पीस ज्याची, ठीक आहे, एक मिनिट, ज्याची सिल्वर किंवा ॲल्युमिनियमने मागच्या बाजूस कोटिंग केलेली असते, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, सपाट आरसा असं म्हणणार. क्लिअर आहे का इथपर्यंत सर्वांना? आलं का लक्षात प्लेन मिरर कशाला म्हणायचं आपल्याला? ठीक आहे. पहा, मग प्लेन मिररच्या केसमध्ये इमेज तयार होताना दिसते तुम्हाला, म्हणजे प्रतिमा तयार होताना दिसते, बरोबर आहे. हा जो मिरर होता हा प्लेन प्रकारचा होता, सपाट प्रकारचा. इमेज तुम्हाला इथे तयार होताना दिसते. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बाबा नेचर ऑफ इमेज जी असते ती नेहमी कशी असणार आहे, तर स्ट्रेट, म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता की इरेक्ट. त्या केसमध्ये तुम्हाला ती इमेज पाहायला भेटते, इरेक्ट इमेज. आता इथून पहा, हे शब्द तुम्हाला ऐकायला भेटतील. मी काय पहिला शब्द कोणता वापरला इथे, ठीक आहे, हा तर तयार झालाच, पण इथे तुम्हाला इमेज किंवा प्रतिमा जी आहे, प्रतिमा किंवा इमेज ही काय असली पाहिजे या केसमध्ये, तर ही इरेक्ट असली पाहिजे. इरेक्ट. आता इरेक्टचा मिनिंग काय होतो, इरेक्ट म्हणजे जशास तशी, जसं तुम्हाला दिसत आहे तसंच. तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता, आरशाच्या समोर उभे राहिल्यानंतर तुम्ही उलटे दिसता का, तुमचे पाय वरती दिसतात आणि तुमचं डोकं खाली दिसतं का, नाही. ते कसं दिसतं, जसे तुम्ही उभे आहात त्याच्या समोर तसंच दिसणार. त्याला काय म्हणता तुम्ही, इरेक्ट असं म्हणता. इरेक्ट म्हणजे मराठीमध्ये म्हटलं जाईल याला सरळ. कशी दिसते प्रतिमा, तुम्हाला सरळ दिसून येते. ठीक आहे. एक पॉईंट आणखी लक्षात ठेवायचा याच्यामध्ये, की तुम्हाला म्हणजे आपण प्लेन मिररच्या केसमध्ये, ठीक आहे, प्लेन मिररच्या केसमध्ये जी प्रतिमा तयार होते ती त्याच साईजची तयार होते ज्या साईजचा ऑब्जेक्ट त्याच्यासमोर ठेवला गेलेला असेल. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की बाबा फॉर एक्झाम्पल इथे जर का माझ्याकडे मिरर आहे, समजा हा जर का मिरर आहे, त्याच्यामध्ये जर का मी हात दाखवतोय माझा, तर इथे जो माझा हात तयार होणार आहे, ठीक आहे, आता हात ड्रॉ नाही करत, हात फक्त लिहितो तिथे, हा जो हात तिथे दिसणार आहे ना तुम्हाला, दोघांची साईज काय असेल इथं सेम असेल. ठीक आहे. साईज सेम तुम्हाला पाहायला भेटेल. हे कोणत्या केसमध्ये, प्लेन मिररच्या केसबद्दल आपण बोलतोय. अजून स्पेरिकलला आपण हात लावलाय का, गोलीय जे आरसे आहेत त्यांना हात लावलाय का आपण, नाही. ठीक आहे. मग हा एक पॉईंट आपण इथे लक्षात ठेवू किंवा नोट करू, की इमेज इरेक्ट किंवा सरळ तर असणारच आहे, पण काय होणार आहे याच्यामध्ये, सेम साईज. ठीक आहे. सेम साईजची प्रतिमा, सेम साईजची प्रतिमा. ठीक आहे. सेम साईजची प्रतिमा तुम्हाला पाहायला भेटेल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? सपाट आरसा. ठीक आहे. घरामध्ये जो तुम्ही डे टू डे लाईफमध्ये पाहताय समजा, ठीक आहे, म्हणजे जो याच्यासाठी म्हणू शकतो आपण केस विंचरताना वगैरे जे वापरतात आपल्याकडे, ठीक आहे, तो कोणता असणार आहे, प्लेन प्रकारचा आरसा असणार आहे. क्लिअर? चला, आता दुसरा आरसा जो होता आपल्याकडे प्लेन प्रकारचा, आपण याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. दुसरा पाहूया, स्पेरिकल मिरर कशाला म्हणतात, आणि इथून सगळा खेळ सुरू होतो. आपल्याला याच्याबद्दल कमी विचारतील, पण इथून याच्याबद्दल जरा जास्त क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल जर का मिररवर क्वेश्चन आला तर. आणि बेसिकली मिरर हा कशाचा टॉपिक आहे रे, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा, म्हणजे प्रकाशाचं परावर्तन हा जो टॉपिक आहे आपला सायन्सचा, त्याच्यातला सब पॉईंट येतो बरं का मिरर. ठीक आहे. पहा, आता त्यात तुम्हाला पाहायला भेटते की बाबा स्पेरिकल मिरर, ठीक आहे, स्पेरिकल मिरर ज्याला गोली आरसा तुम्ही म्हटलं. आता हे गोली आरसा नेमका असतात काय, किंवा स्पेरिकल मिरर तुम्ही म्हणता कशाला नेमकं, ठीक आहे. तर हा काय असतो, इथं तुम्ही पाहिलं कोटिंग होती एका साईडला, बरोबर आहे, पण या केसमध्ये सुद्धा कोटिंग आहे, फक्त इथं एक ऑब्जेक्ट तुम्हाला पाहायला भेटेल, तो म्हणजे कोणता, एक हॉलोस्पियर आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. पहा, इथे काय पाहायला भेटतं तुम्हाला, हॉलोस्पियर. या हॉलोस्पियर पासूनच तयार होतात हे स्पेरिकल मिरर्स. ठीक आहे. पहिला पॉईंट इथं नोट करू, मग आपण इथं पहिला पॉईंट नोट करू
प्लेन मिरर आपण कन्सिडर केले. दुसरा येतो तुमच्याकडे स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर ज्याला काय म्हटलं तुम्ही, गोलीय आरसा. गोलीय आरसा. ठीक आहे, गोलीय आरसा, सपाट आरसा आपला क्लिअर आहे. पहा मग याच्यामध्ये एक पॉईंट मी काय बोललो सगळ्यात पहिला, की हा काय असतो, एक हॉलोस्पियर असतो. हॉलोस्पियर म्हणजे तुम्ही म्हणा की बाबा एक गोल आहे तो, ठीक आहे, पण तो गोल कसा असला पाहिजे, आतमधून पूर्ण पोकळ असला पाहिजे. त्या केसमध्ये हे मिरर तयार होताना दिसेल तुम्हाला. हा असतो हॉलोस्पियर. ठीक आहे, हॉलोस्पियर असतो सगळ्यात पहिला तर पॉईंट आपल्या लक्षात आला. त्यानंतर मग तुम्ही पाहता की ते तयार कसे होतात मग, तर याच्यामध्ये दोन बाजू तुम्हाला पाहायला भेटेल. एक अशी बाजू की ज्याच्यामध्ये आउटर साईडला तुम्हाला काय दिसून येईल, कर्वेचर दिसून येईल, किंवा मग इनर साईडला कर्वेचर दिसून येईल. ठीक आहे, दोन बाजू म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता की अंतर्भागामध्ये वक्राकार स्वरूप असेल त्याचं, किंवा बहिर्भागामध्ये वक्राकार स्वरूप असेल. तर असे दोन इमेजेस तुम्हाला किंवा असे दोन मिरर आपल्याला तयार होताना दिसतात. ठीक आहे, म्हणजेच काय, म्हणजे कन्क्लूड जर का करायचं झालं की स्पेरिकल मिररमध्ये फक्त जसा तुम्हाला सपाट इथे दिसतोय, प्लेन मिरर जसा दिसतोय तसा आहे का, नाही. याच्यामध्ये दोन प्रकार पडताना दिसतात आपल्याला. इनर आणि आउटरवर काहीतरी आहे बाबा हे. ठीक आहे, एवढं तर लक्षात येतं आपल्याला की या केसमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं, इथं इनर किंवा आउटर कर्वेचर, आउटर कर्वेचर आहे. ठीक आहे, एकतर इनर भागाला असेल किंवा आउटर भागाला असेल. आता कर्वेचर जर का इनर आहे किंवा आउटर आहे तर त्या केसमध्ये रिफ्लेक्शन सुद्धा तुम्हाला दोन प्रकारे होताना दिसेल. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ इथं जर का दाखवायचं झालं रिफ्लेक्शन तुम्हाला, ठीक आहे, कसं दिसेल ते ॲक्च्युअलमध्ये. आता पहा इथे जो दिसतोय तुम्हाला, हा आउटर साईडला तुम्हाला हा कर्व दिसून येतोय. ठीक आहे, आता मी आउटर घेतो म्हणून तर तिथे कॉन्व्हेक्स लिहिलेलं आहे, त्याबद्दल नाही बोलू सध्याशी. ठीक आहे, आउटर भागाला तुम्हाला दिसतंय. आता समजा इथे जर का एखादा इन्सिडेंट किंवा एखादा लाईट जर का इथे येतोय समजा, तर इथूनच तुम्हाला काय होताना दिसेल, रिफ्लेक्शन होताना दिसेल. म्हणजे आउटर सरफेसवर जर का लाईट येत असेल तर आउटर सरफेसवरूनच रिफ्लेक्शन होते. म्हणजे एक रिफ्लेक्शन आउटर प्रकारचं आहे आणि एक रिफ्लेक्शन हे इनर प्रकारचं आहे. बरोबर आहे. एक रिफ्लेक्शन कसं आउटर प्रकारचं असणार, जे की तुम्हाला इथे दिसते. आउटर साईडला कर्वेचर तर आउटर रिफ्लेक्शन, इनर साईडला कर्वेचर सरफेस जर का असेल, कर्व जर का असेल, वक्राकार स्वरूप जर का इनर भागाला असेल तर त्याच्या केसमध्ये तुम्हाला हे काय म्हणू आपण त्याला, रिफ्लेक्शन हे कसं दिसणार आहे, ते सुद्धा इनर दिसणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. मग पहा हा पॉईंट इथे नोट करू आपण, किंवा इनर किंवा आउटर कर्वेचर असणार. त्यामुळे रिफ्लेक्शन ज्याला तुम्ही काय म्हणता, परावर्तन. ठीक आहे, रिफ्लेक्शन ज्याला आपण काय म्हणू, परावर्तन हे इनर किंवा आउटर असते. ठीक आहे, रिफ्लेक्शन हे इनर किंवा आउटर असते. आणि याच्यावर बेस्ड हे जे दोन कन्सेप्ट तुम्ही आता ऐकले, ठीक आहे, याच्यावर बेस्ड मग आपला स्पेरिकल मिरर जो आहे किंवा जो आपला गोली आरसा आहे हा दोन प्रकारमध्ये डिवाइड होतो, की जो आपल्याला खूप जास्त त्रास देतो. जे दोन प्रकार आहेत, ठीक आहे, कन्फ्युजन खूप जास्त होतं त्याच्यामध्ये. एक म्हणजे कॉन्केव्ह मिरर आणि दुसरे म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे, इथून पुढे तर यावरून, ठीक आहे, यावरून गोलीय आरशाचे, यावरून गोलीय आरशाचे दोन प्रकार पडतात. दोन प्रकार. ठीक आहे, कोणते कोणते पाहताय तुम्ही दोन प्रकार त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहिला नोट करतो आपण. सगळ्यात पहिला तो म्हणजे कॉन्केव्ह मिरर, ज्याला तुम्ही काय म्हणता मराठीमध्ये, कॉन्केव्ह मिरर जर का म्हटलं तर त्याला अंतर्वक्र आरसा असं म्हटलं जाईल. अंतर्वक्र आरसा किंवा अंतर्गोल आरसा असं म्हणा त्याला. ठीक आहे, अंतर्वक्र म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, अंतर्गोल असं म्हणूया त्याला. अंतर्वक्र म्हटलं तरी चालेल, अंतर्गोल म्हटलं तरी चालेल. अंतर्गोल आरसा. आणि दुसरा याच्यामध्ये तयार होतो टाईप, तो म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर, की ज्याला तुम्ही काय म्हणणार, बहिर्गोल आरसा. बहिर्गोल आरसा. ठीक आहे, चला सांगा आता तुम्ही इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? हा जो कन्सेप्ट आपण डिस्कस केला, जे बेसिक्स आपण डिस्कस केले, प्लेन मिरर कोणता, स्पेरिकलचे दोन टाइप्स कसे आले वगैरे, हे सगळ्यांना क्लिअर आहे की नाही? ठीक आहे,
एक मिनिट बस. हां, चला, हे सगळ्यांना क्लिअर आहे की नाही? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आपण एक बेसिक त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता समोर जाऊया, आपण पाहूया पुढचे कोणते कोणते पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये. आधी तर प्लेन मिररच्या बद्दल आपण चांगलं डिस्कस करू म्हणजे. ठीक आहे. चला पहा, पुढे जातो आपण. पहा मग पुढचा पॉईंट कोणता आहे याच्यामध्ये? आता इमेजेस फॉर्म. ठीक आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो बरं का आपल्याला कंबाईनमध्ये. आता लेवल वाढत चाललेली आहे आपली, तर ह्या इमेजेस ज्या तयार होतात, समजा त्या किती तयार होतात, त्या कशा तयार होतात, याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. आता पहा, इथे तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये की याच्यात, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसते की 2 मिरर तुम्हाला इथे दिसून येतील आणि प्लेन प्रकारचे आहेत. ठीक आहे, आता शिक आपण त्या स्पेरिकलच्या बद्दल नाही बोलू, सपाट आरशांच्या बद्दल बोलतो आपण. इथे तुम्हाला एक मिरर दिसून येतोय हा, ठीक आहे, बरोबर, आणि दुसरा मिरर दिसून येतो आपल्याला हा, अशा प्रकारे. ठीक आहे, असे 2 मिरर काय आहेत इथे ठेवलेले तुम्हाला पाहायला भेटतील. एक मिनिट फक्त. ठीक आहे, चला पहा, असे 2 मिरर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतील. आता इथे जर का तुम्ही पाहिलं तर एक ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवलेला आहे. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवलेला आहे. मग जेव्हा आपण हे असे मिरर्स ठेवतो तेव्हा किती इमेजेस तयार होतात असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग हे कसं कॅल्क्युलेट केलं जाईल? इथे जर का पाहिलं तुम्ही, आता पहा, इथे तुम्हाला 2 मिरर दिसत आहे पण इमेजेस 3 दिसतात. एक या ठिकाणी आहे, 2 या ठिकाणी आणि 3 या ठिकाणी. 3 इमेजेस तयार झालेले आहेत, 3 प्रतिमा तयार होत आहे असं आपण म्हणतोय. तेच जर का तुम्ही बाजूच्या फोटोमध्ये बघाल तर इथे सुद्धा 2च मिरर आहेत. हा एक मिरर ठेवलेला आहे, हा एक मिरर ठेवलेला आहे. मग 2 मिरर ठेवून सुद्धा आणि एकच ऑब्जेक्ट इथे ठेवलेली आहे. ठीक आहे, एकच ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवलेले आहे, पण तरीही इथे इमेजेस किती तयार होत आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7 इमेजेस किंवा 7 प्रतिमा तिथं तयार होताना दिसतात. मग हे नेमकं होतं का बरं, किंवा याच्यामागे कारण काय नेमकं? ठीक आहे, दोघांमध्ये एक डिफरन्स आता तुमच्या लक्षात आला असेल आतापर्यंत तुम्ही इमेजेस जेव्हा ऑब्झर्व करताय. ठीक आहे, कशाच्या बेसिसवरती हे सगळं ठरतं? तर 2 मिरर जे तुम्ही ठेवताय त्यांच्यामध्ये जो अँगल असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की बाबा हा जो कोन तुम्ही पाहताय इथे, ठीक आहे, हा जो कोन तुम्ही पाहताय 2 मिररच्या मध्ये, ठीक आहे, यांच्यावर डिपेंड करतात की त्याच्यामध्ये इमेजेस कशा तयार होतील म्हणून. ठीक आहे, त्याच्यावरती बेस्ड असतात ते. आता पहा, हे काढायचं कसं, कोणत्या अँगलला किती असतात म्हणून. ठीक आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला याच्यामध्ये दिलेला आहे. एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये थोडी लक्षात ठेवायला लागेल, ती म्हणजे कशी, पहा लक्षात घ्या कसं काढायचं आहे. सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपण म्हणू की हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. n = 360 डिग्री डिवायडेड बाय a - 1. हा पाठ करण्याची गोष्ट नाही आहे, तुमचा इझिली लक्षात राहून जाईल ते. ठीक आहे, आता जेव्हा आपण बोलू याच्याबद्दल तेव्हा आरामात तुमच्या लक्षात राहून जाईल. n = 360 बाय a - 1. आता याच्यामध्ये नेमका हा n काय आहे किंवा हा a काय आहे, n कशाला म्हणायचं आणि a कशाला म्हणायचं? n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म. ठीक आहे, जेवढ्या प्रतिमा तयार होणार आहे त्यांची संख्या म्हणजे n, जे काही काढायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. इथे आपण याला म्हणू नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड. ठीक आहे, ज्यालाच तुम्ही म्हणणार तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या. तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या. प्रतिमांची संख्या म्हणजे काय असणार आहे? n असणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मग a काय घ्यायचं, त्याला डिवाइडमध्ये जो a घ्यायचा आहे तो काय, तर ॲक्च्युअलमध्ये 2 मिररच्या मध्ये जो कोन असेल, ठीक आहे, मग यालाच तुम्ही काय म्हणणार त्याला की बाबा अँगल बिटवीन 2 मिरर्स. ठीक आहे, याला काय म्हणणार तुम्ही? a म्हणजे अँगल बिटवीन 2 मिरर्स. 2 मिरर्स म्हणजेच 2 आरशातला कोन, 2 आरशांत असणारा कोन. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं आपल्याला? ए म्हणायचं. आता पहा, मी तुम्हाला हे काढून दाखवतो की कसं केलं जाईल. आता इथे जर का आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल त्या फॉर्म्युलाला आपण आधी स्टडी करू, नंतर मग इमेजकडे जाऊ. जर का मी म्हटलं तुम्हाला की मला असं सांगा तुम्ही की जर एखादा असे आपण मिरर प्लेस करतो आहे, ठीक आहे, 2 अशा प्रकारे मिरर प्लेस करतो आहे की त्यांच्यातला अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. त्यांच्यातला अँगल किती आहे? 90 डिग्रीचा. 90 अंशाचा कोन आहे त्या 2 मिरर्सच्या मध्ये, 2 आरशांच्या मध्ये. मग तुम्हाला काय करायला लागेल? अँगल बिटवीन, आणि असं जर का विचारलं गेलं क्वेश्चन की बाबा यांच्यामध्ये अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, मग किती इमेजेस तयार होणार आहे असं तुम्ही काढून दाखवा. ठीक आहे, असं जर का विचारलं गेलं आपल्याला तर कसं केलं आपल्याला सॉल्व्ह केला जाईल? तो 360 डिवायडेड बाय अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा. मग एच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे अँगल बिटवीन 2 मिरर्स, 2 आरशांच्या मध्ये असणारा कोन 90 डिग्री. इथे 90 डिग्री तुम्ही प्लेस करा, -1 करा. काय भेटणार आपल्याला? डायरेक्टली नंबर ऑफ इमेजेस फॉर्म भेटणार आहे, म्हणजे प्रतिमा तयार होणार किती होणार त्यांची संख्या भेटणार. कसं कॅल्क्युलेट करणार?
ठीक आहे. 9ने डायरेक्टली डिवाइड होतं त्याला 9 1 9 2 18 36 9 1 9 2 18 9 4 36 बरोबर आहे. इथं काय आलं तुमच्याकडे 4 -1 डायरेक्टली किती आलं ते 3 तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करणार. पहा इथे मग तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये पाहायला भेटतं की जेव्हा अँगल त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा असणार, दोन मिररच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल जेव्हा असतो तेव्हा 3 इमेजेस तयार होतात. पहा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 3 दिसतात. या ठिकाणी एक, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. बरोबर आहे. इथपर्यंत आणखी एखाद्या अँगलची आपण ड्रॉ करून पाहू किंवा एक कॅल्क्युलेट करून पाहूया तिथे. ठीक आहे. आणखी एखाद्या अँगलची करून पाहू, जसं की 45 डिग्रीची एक काढून पाहूयात आपण. ठीक आहे. 45च्या केसमध्ये जर का मी म्हटलं तुम्हाला, जर का असा क्वेश्चन आला तुम्हाला की दोन आरशांच्या मध्ये 45 डिग्रीजचा कोन आहे आणि 45 डिग्रीजचा कोन असल्यामुळे त्यांच्यामध्ये किती इमेजेस तयार होतील, नंबर ऑफ इमेजेस किती तयार होतील हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. सिम्पल फॉर्म्युला यूज करा. n = 360 डिग्री 360 डिग्री डिवायडेड बाय 45 घेणार आपण इथे, कारण की एच्या ठिकाणी 45 ठेवायचं आहे -1. ठीक आहे. 45 जर का डिवाइड केलं 360ला किती येणार इथे डायरेक्टली 8 येतात. 8 - 1 घेतलं तुम्ही, इथे किती येणार 7. नंबर ऑफ इमेजेस किती तयार होत आहे 7 होत आहे. आता तुम्ही याच्यावरून एक लॉजिक लावू शकता की बाबा इथे आपल्या 7 इमेजेस येणार होत्या ना, बरोबर आहे. इथे जर का काउंट केलं तुम्ही तर काउंट करा, एकदा परत काउंट करू शकता तुम्ही. 1 त्यानंतर 2 3 4 5 6 7 इमेजेस तुम्हाला तयार होताना दिसतात. याचा अर्थ काय की बाबा हे जे दोन मिरर्स असतील तुमचे यांच्यामध्ये अँगल कितीचा असेल रे, तर हा 45 डिग्रीचा असेल. एक्झॅक्टली किती डिग्रीचा असणार आहे तो 45 डिग्रीचा. म्हणून मग त्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेस किती तयार होताना दिसतात 7 इमेजेस तयार होताना दिसतात. क्लिअर आहे का. मग आता हे कॅल्क्युलेट करत बसायचं का, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कॅल्क्युलेट करा, किंवा मग सिम्पल वेमध्ये एक काम काय करू शकतो आपण त्याच्यात की ठीक आहे या फॉर्म्युल्याने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, किंवा मग आणखी एक गोष्ट काय केली जाऊ शकते डायरेक्टली लक्षात ठेवू शकता आपण. ठीक आहे. कसे, त्यासाठी एक टेबल इथे तयार करू छोटासा. ठीक आहे. एक मिनिट फक्त. ठीक आहे. पहा कसं केलं जाऊ शकतं, लक्षात ठेवलं जाऊ शकते. तर इथं आपण लिहूया अँगल. ठीक आहे. अँगल म्हणजेच कोन. दोन मिरर्सच्या मध्ये कोन किती डिग्रीचा असेल आणि इथं तयार होणाऱ्या प्रतिमा, तयार होणाऱ्या प्रतिमा. मग आता लक्षात घ्या की जर का अँगल तुमचा 120 डिग्रीचा असेल, 90 डिग्रीजचा असेल, 60 डिग्रीजचा असेल, ठीक आहे, त्यानंतर 45 डिग्रीचा असेल, त्यानंतर 30 डिग्रीचा असेल, तर मग इमेजेस किती तयार होणार आहे लक्षात घ्या. 120 डिग्रीचा असेल तर तुम्हाला 2 इमेजेस तयार होतील. ठीक आहे. डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये पुट करा तुम्ही 120 खाली ठेवून. ठीक आहे. आन्सर काय येणार तुमचं 2 येणार आहे. 90 डिग्रीच्या केसमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात 3 इमेजेस तिथे तयार होतील. ठीक आहे. 60 डिग्रीच्या केसमध्ये जर का आपण पाहूया तर 60च्या केसमध्ये काय दिसेल, 45च्या केसमध्ये आपण पाहिलं 7 आहेत म्हणून या ठिकाणी. ठीक आहे. 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. त्याच्यामध्ये 120च्या केसमध्ये 293 बरोबर आहे आणि 60च्या केसमध्ये 5 तयार होतील. तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहिले इथं किती 5 आणि 30च्या केसमध्ये 11 इमेजेस तयार होतील तुमच्या. ठीक आहे. असा हा तुम्ही टेबल एक तर लक्षात ठेवू शकता, किंवा याच्यातला कोणताही अँगल जर का विचारलं तुम्हाला तर किती इमेजेस तयार होणार आहे हा एक पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल आता. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. चला मग आपण कोणता पॉईंट कव्हर केलेला याच्यामध्ये, इमेजेस फॉर्म्ड, की नंबर ऑफ इमेजेस फॉर्म कसं काढायचं. पुढे आपण येतो आणि पुढे आपण बोलतो, हा एक छोटासा कन्सेप्ट आहे बरं का, हा थोडासा डेरिवेशनच्या माध्यमातून सुद्धा सांगेल मी तुम्हाला, की जर असं विचारलं गेलं तुम्हाला की जर समोरची पूर्ण वस्तू, ठीक आहे, समोर एखादी पूर्ण वस्तू ठेवलेली आहे आणि ती पूर्ण वस्तू आरशात दिसायला पाहिजे अशी परिस्थिती आहे, तर त्या केसमध्ये कशी सिच्युएशन असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण काय करू, आता हे इमेज तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे. आता थोडं लक्ष देऊन ऐकायला. आता इथे हे जे तुम्ही पाहताय PQ. ठीक आहे. PQला काय कन्सिडर करा, एक मिरर कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे. PQ काय तुमच्याकडे एक मिरर आहे किंवा एक आरसा आहे. ठीक आहे. आणि या आरसाच्या या बाजूला काय एक व्यक्ती उभा आहे असं आपण समजू. म्हणजे कोणता म्हणजे व्यक्तीची लांबी जी आहे ते आहे HF. ही आहे व्यक्तीची, लांबी म्हणजे उंची म्हणतोय मी. ठीक आहे. व्यक्तीची उंची जी आहे ती काय HF तुम्हाला पाहायला भेटेल. आता याच्यात काय नोट करू आपण, H म्हणजे व्यक्तीचं डोक्याचा जो टॉपचा भाग आहे एकदम, ठीक आहे, वरचा जो भाग आहे तो असेल. ठीक आहे. इथे काय असेल त्याचं डोके. या ठिकाणी E जो तुम्ही पाहताय हा E काय असेल त्याचे डोळे. ठीक आहे. डोळे. आणि F जो आहे हा त्याचा पाय. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला कन्सिडर करा सध्या एक इमॅजिन करण्यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे तो एक व्यक्ती उभा आहे त्या इमेजच्या समोर. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की बाबा जर का समोरचा जो व्यक्ती आहे तो जर का पूर्णपणे या आरशामध्ये दिसायला पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल, आरसा तुमचा केवढा पाहिजे. ठीक आहे. आरसा केवढा असला पाहिजे आपला, या आरशाची म्हणजे जी उंची दिसते तुम्हाला ती केवढी असली पाहिजे हे आपण याच्यावरून पाहतोय. ठीक आहे. आता लक्ष देऊन ऐका तुम्ही.
याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं हे डिराईव्ह होते बरं का आरामात. ठीक आहे, इथं तुम्ही पाहताय. त्यासाठी एक पॉईंट आपल्याला आणखी डिस्कस करायला लागेल. एक पॉईंट कोणता, की बाबा जे तुम्हाला HE दिसते ना इथे, त्याचं डोकं आणि डोळे यांच्यामध्ये जो भाग आहे हा, याचा मिड पॉईंट तुम्ही एक R पॉईंट ठेवलेला आहे. ठीक आहे, आणि खालच्या बाजूला जे पाहताय डोळ्यापासून तर पायापर्यंत त्याचा एक मिड पॉईंट S ठेवलेला आहे. कोणता ठेवलेला आहे? S ठेवलेला आहे, बरोबर. मग आता R आणि S यांच्यामधून जे रेज जात आहे ते काय इथं परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, S पासून जी रे जाते आहे आणि R पासून जी रे जाते आहे ती काय जाते तुम्हाला इथे परपेंडिक्युलर जाताना दिसून येते. इथपर्यंत आलो आपण, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात काय येतं की बाबा जेवढं अंतर हे PQ आहे तेवढं अंतर काय असणार आहे, RS असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे, इथे नोट करू हा पॉईंट, इथे नोट करू हा पॉईंट आपण, की जेवढं अंतर PQ जेवढं अंतर आहे तेवढं अंतर तुम्हाला काय पाहायला भेटतं, RSचं पाहायला भेटतं. इथपर्यंत आलो आपण. आता पहा, मी एक गोष्ट तुम्हाला काय बोललो होतो की बाबा हा जो R पॉईंट आहे तुमचा, R पॉईंट या दोघांचा मिड पॉईंट आहे, H आणि Eचा. H आणि Eचा मिड पॉईंट असल्यामुळे तुम्हाला काय पाहायला भेटेल इथे, हा जो R, एक मिनिट फक्त, हा जो RS आहे, ठीक आहे, RSला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो अजून. कोणत्या? R पासून S पर्यंत येईपर्यंत तुम्ही काय लिहू शकता त्याला, RE अधिक ES, RE अधिक ES असं लिहिलं जाऊ शकते, बरोबर आहे, सिम्पल. आता थर्ड स्टेप कोणती येते त्याच्यामध्ये, की बाबा जो RE तुम्ही लिहिलेला आहे, ठीक आहे, RE जो आपण याच्यामध्ये लिहिलेला आहे त्या REला आपण काय लिहू शकतो, HE/2 लिहू शकतो की नाही लिहू शकत. ठीक आहे, REला तुम्ही HE/2 लिहू शकता की नाही लिहू शकत, बरोबर आहे, कारण की जो त्याच्या अर्ध्यात आहे ना, HEच्या अर्धा RE आहे, बरोबर. आणि पुढे जो तुम्ही इथं लिहिलेला आहे ES, ठीक आहे, हा जो ES आपण लिहिलेला आहे इथं, ठीक आहे, हे थोडंसं इरेज करतो, पहा. पुढे जो आपण याच्यामध्ये ES लिहिलेला आहे, बरोबर, हा ES काय तर पूर्ण E पासून F पर्यंत जे अंतर आहे त्याच्या अर्धा तो तुम्हाला पाहायला भेटेल, बरोबर आहे. मग इथे आपण लिहिलं अधिक E पासून F पर्यंत जे अंतर आहे त्याचा अर्धा कोण आहे, ES आहे. दोघांचा डिनॉमिनेटर जो आहे तो सेम, तुम्हाला न्यूमरेटर जो आहे तो सेम पाहायला भेटतो. अपॉनमध्ये 2 करून टाका, HE प्लस EF या ठिकाणी येऊन जाईल, बरोबर आहे, HE प्लस EF या ठिकाणी येऊन जाईल. मग आता तुम्ही सांगू शकता की बाबा HE पासून EF पर्यंत हे टोटल अंतर कोणतं आहे रे, टोटल अंतर HE पासून EF पर्यंत टोटल अंतर म्हणजे HF आहे. टोटल अंतर काय तुमच्याकडे, HF भागेला 2 ॲज इट इज. म्हणजे याच्यावरून प्रूव्ह काय होते की बाबा जेवढा काही तुमचा आरसा तुम्हाला पाहायला भेटतो त्याच्यामध्ये जर का तुमचा पूर्ण व्यक्ती दिसला पाहिजे, त्यासाठी त्या व्यक्तीची जेवढी उंची असेल त्या व्यक्तीच्या उंचीच्या अर्धा तुमचा आरसा पाहिजे कमीत कमी. काय म्हटलं मी तुम्हाला, ठीक आहे. इथे आपण थोडंसं याच्याने समजून घेऊया, इथे याच्याने समजून घेऊया. हे थोडंसं इरेज करतो मी, हे इक्वेशन थोडे इरेज करतो. याच्यामध्ये काय म्हटलं मी तुम्हाला की जर का तुमच्याकडे असा आरसा आहे एखादा आणि आरशामध्ये तुमचा व्यक्ती जर का दिसायला पाहिजे, ठीक आहे, एक व्यक्ती काढायचा प्रयत्न करतो इथे, एक व्यक्ती जर का तुमचा दिसायला पाहिजे तर व्यक्तीची जेवढी हाईट असेल तुमची, त्या व्यक्तीची जेवढी उंची असेल, हे X उंची जे काही आपण म्हणतो समजा, तर व्यक्तीच्या उंचीच्या अर्धी उंची तर कमीत कमी आरशाची पाहिजे, ठीक आहे. अर्धी उंची, सॉरी असं नाही म्हणता येईल त्याला, अर्धी उंची नाही पाहिजे, इथं नाही म्हणूया त्याला, इथे याला X आपण कन्सिडर करू, ठीक आहे. आरशाला X कन्सिडर करतो, X कन्सिडर करा. आरशाची उंची जी आहे ती काय पाहिजे, या व्यक्तीच्या उंचीच्या अर्धी पाहिजे असं लिहिलं जाईल त्याला, ठीक आहे. म्हणजे जर का तुम्ही म्हटलं की व्यक्ती 2 मीटरचा आहे, व्यक्ती किती मीटरचा आहे, 2 मीटरचा, आणि व्यक्ती पूर्ण तुमचा आरशामध्ये दिसायला पाहिजे तर आरसा कमीत कमी तुमचा 1 मीटरचा तरी पाहिजे. आरसा कमीत कमी किती मीटरचा पाहिजे आपला, 1 मीटरचा पाहिजे, ठीक आहे. मग ही कंडिशन आपण इथे फुलफिल करू. या ठिकाणी हा पॉईंट नोट करून घेऊया आपण की बाबा जर समोरची वस्तू पूर्ण आरशात दिसायला हवी अशी परिस्थिती असेल तर त्या केसमध्ये किंवा त्या परिस्थितीत आरशाची उंची वस्तूच्या उंचीच्या अर्धी असावी, ठीक आहे, अर्धी असावी, क्लिअर आहे कितपर्यंत सगळ्यांना, ठीक आहे. काय असली पाहिजे ती, अर्धी असली पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्ये जर का आपण त्याला म्हटलं तर इथं लिहितो हाईट ऑफ मिरर should be equal to half of height of object
सांगा क्लिअर आहे की नाही इथपर्यंत सगळ्यांना? आता राहील काही लक्षात? ठीक आहे, प्रूफ पण करून दाखवले तुम्हाला किंवा मग या वेमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ते. चला पुढे जाऊयात आता. पुढे जाण्यापूर्वी एक इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. आपण 19 जानेवारीपासून आपल्याकडे आपली विदर्भ आयस अकॅडमीमध्ये इंग्लिश व्याकरणाची बॅच सुरू होते. ठीक आहे, संजय जाधव सर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आजपासूनच, म्हणजे 19 जानेवारीपासून. ठीक आहे, ही बॅच आपली सुरू होते. फ्रेश बॅच आहे पूर्णपणे. तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही ऑफलाईन सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता किंवा ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्ही या बॅचला अटेंड करू शकता. आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली टेलिग्राम आपल्या याचे अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही ती माहिती घेऊ शकता म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण आणि पुढचा जो पॉईंट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करू. आता इथे जो पॉईंट येतो आपला तो म्हणजे कोणता, की बाबा कॉन्केव्ह मिरर. आता आपण जो स्पेरिकल मिरर जो पाहत होतो, स्पेरिकल मिररच्या केसमध्ये तुम्हाला 2 प्रकार पाहायला भेटले होते. ठीक आहे, आता त्यांच्याबद्दल आपण बोलूया. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो कॉन्केव्ह मिररचा, म्हणजे ज्याला तुम्ही काय म्हणता तर अंतर्गोल आरसा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, कोणता आरसा? अंतर्गोल आरसा. पहा आता समजून घेऊ. एक इमेज दिसते तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहता एक असा जर का सरफेस आहे तुमच्याकडे आणि या सरफेसच्या केसमध्ये जर का तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस, लक्षात ठेवा हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, दोन्ही जे मिरर आहेत आपले कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर, या दोघांना वेगळं कोण करतो तो हा तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस करतो. ठीक आहे, रिफ्लेक्टिंग सरफेसच्या बेसिसवरती तुमचे 2 प्रकार पडतात. रिफ्लेक्टिंग सरफेस जर का तुमचा आतून असेल किंवा आतच्या भागाला, आतील भागाला, ठीक आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस जर का आपला आतील भागाला असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला कोणता मिरर म्हणता? कॉन्केव्ह मिरर असं म्हणता म्हणजे. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट इथं नोट करू आपण. रिफ्लेक्टिंग सरफेस, रिफ्लेक्टिंग किंवा परावर्तन, रिफ्लेक्टिंग सरफेस, परावर्तन पृष्ठभाग हा कुठं असतो? आतच्या बाजूने किंवा आतील बाजूने, आतील बाजूने असतो. ठीक आहे, पहिला पॉईंट लक्षात आला आपल्या कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये. ठीक आहे, असाच तो म्हणजे हे होतो, वेगळा होतो. आता याच्यामध्ये ज्या इमेजेस तयार होतात त्याबद्दल एक फक्त शॉर्टमध्ये आपण बोलून घेऊया की बाबा कॉन्केव्ह मिरर जो प्रतिमा तयार करतो त्या नेमक्या सरळ असतात की त्या उलट्या असतात की त्या म्हणजे छोट्या झालेल्या असतात की त्या मोठ्या झालेल्या असतात, याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यात पहिला तर आपण याच्या केसमध्ये 2 केस पडतात बरं का, म्हणजे आपला जो कॉन्केव्ह मिरर आहे त्यामध्ये 2 केस पडतात. पहिली केस की जेव्हा तुमची ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू, ठीक आहे, ही जर का जवळ असेल, वस्तू कुठे असेल? जवळ असेल, वस्तू जवळ असेल म्हणजे कोणाच्या? त्या आरशाच्या जवळ बरं का, एकदम जर का जवळ असेल किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता की बाबा वस्तू जी आहे आपली म्हणजे नियर आहे. ठीक आहे, नियर वस्तू काय त्याच्या जवळ आहे, क्लोज आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकता. नियर आहे किंवा क्लोज आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता पहा त्या केसमध्ये काय होतं, जो कॉन्केव्ह मिरर आहे याच्यावर हे आहे बरं का, स्टेटमेंट्स आहेत म्हणजे एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. जेव्हा तुमची वस्तू, ठीक आहे, इथे आपण म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करू शकतो समजा ही गोष्ट, की जेव्हा आपली वस्तू या ठिकाणी याच्या जवळ आहे समजा, ठीक आहे, मिरर आहे, मिररच्या जवळ आहे, तर त्या केसमध्ये काय होणार, इमेज ही नेहमी आपली इरेक्ट असणार. इरेक्ट म्हणजे काय? सरळ प्रकारची तुम्हाला पाहायला भेटेल. त्या केसमध्ये काय असणार? इमेज म्हणजेच प्रतिमा ही काय असली पाहिजे? नेहमी सरळ असली पाहिजे. सरळ किंवा ज्याला तुम्ही म्हणता इरेक्ट असली पाहिजे. काय असली पाहिजे? इरेक्ट असली पाहिजे. क्लिअर आहे की इथपर्यंत? आता पहा पुढे आपण याच्याबद्दल बोलू. तिथं सरळ असतेच पण त्याच्यासोबत लक्षात ठेवायचं की ते मोठी सुद्धा होते, म्हणजे लार्जर तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, इमेजचं जे नेचर आहे ते कसं असणार? सरळ असणार, पण त्याच्यासोबत ते कसं पाहायला भेटेल तुम्हाला? इथे दुसरा पेन हे करू, लार्जर. कशी असणार ती? लार्जर असणार. की कोणत्या केसमध्ये? जर का वस्तू त्याच्या जवळ आहे. कशाच्या? कॉन्केव्ह मिररच्या. ठीक आहे, इथं आपण म्हणू शकतो याला, या केसमध्ये काय असणार? ती इरेक्ट आणि लार्जर. ठीक आहे, इरेक्ट असेल आणि लार्जर असेल. एक केस झाली. पण दुसऱ्या केसमध्ये जर का आपण बोललो की वस्तू तुमची दूर आहे, वस्तू जर का कॉन्केव्ह मिररच्या दूर थोडंसं अंतरावर जर का आहे, तर त्या केसमध्ये हे सेमच लागू होतं का? तर नाही. आता इथे तुम्हाला पाहायला भेटेल की बाबा ऑब्जेक्ट जर मिररच्या दूर असेल, तर त्या केसमध्ये काय होणार? तर त्या केसमध्ये ती सरळ प्रतिमा होते का? तर नाही, या केसमध्ये इन्व्हर्ट होते ती. म्हणजे तुम्ही त्याला म्हणता की बाबा नेचर ऑफ इमेज जे आहे ते इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा असं म्हणायचं. ठीक आहे, तर इथे काय असणार?
इमेज इन्व्हर्टेड म्हणजे ज्याला काय म्हणणार आपण, उलटी प्रतिमा. ठीक आहे. आणि याच्याबद्दल जर का आपण बोललो की बाबा इमेज जी आहे ती तुमची लार्जर असणार आहे की स्मॉलर असणार आहे, तर ती लहान होऊन जाते बरं का. म्हणजे स्मॉलर या केसमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. काय होते ती, स्मॉलर होते. म्हणजेच यालाच तुम्ही म्हणता डिमिनिश्ड असं सुद्धा म्हटलं आता. हा शब्द लक्षात ठेवायचा, डिमिनिश्ड म्हणजे लहान. ठीक आहे. आता पहा, एवढं जे काही सांगितलं एकदा परत याच्यामधून सांगतो तुम्हाला, इमेजमधून, आणि मग एक्झाम्पलमधून समजून घेऊया. मला माहिती आहे ना हे थोडंसं किचकट जाते, हेच तर नाही पाहायचं आपल्याला. ठीक आहे. पहा एकदा याच्यामध्ये रिफ्लेक्टिंग सरफेस आपण पाहत होतो की बाबा रिफ्लेक्टिंग सरफेस जर का तुमच्या इनर साईडनं असेल, म्हणजे आजच्या भागाला जर का असेल, तर त्याला तुम्ही कॉन्केव्ह मिरर म्हटलं होतं. बरोबर आहे. त्यात आपण बोलत होतो की ज्या इमेजेस तयार होणार त्या कशा होतात. सगळ्यात पहिलं तुम्ही बोलले की ऑब्जेक्ट जर का जवळ आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट किंवा वस्तू त्या मिररच्या एकदम जवळ आहे, तर त्या केसमध्ये तो कोणती इमेज देणार आहे तुम्हाला, इरेक्ट इमेज देईल किंवा लार्जर इमेज देईल. म्हणजे एक तर तो, म्हणजे एक तर नाही बरं का, या केसमध्ये जवळ असण्याच्या केसमध्ये तो सरळ देणार आहे आणि मोठी देणार आहे. सरळ तुमची प्रतिमा दिसेल आणि तुम्हाला थोडीशी मोठी झालेली दिसेल ती प्रतिमा ॲक्च्युअल तुमच्या ऑब्जेक्टपेक्षा. पण जेव्हा तुमची वस्तू दूर आहे, तर दूर असल्याच्या केसमध्ये काय होतं, उलटी इथं प्रतिमा होते. ठीक आहे, उलटी प्रतिमा. आणि त्याच्यासोबत ते काय होते, स्मॉलर सुद्धा होते, म्हणजे लहान होते. ठीक आहे. इथं काय होते, ती लहान होते. इथपर्यंत बोललो आपण. आता पहा तुम्ही याचे एक्झाम्पल कसं लक्षात ठेवाल. ठीक आहे. या दोन एक्झाम्पलवरून समजून जाईल तुम्हाला लोकांना. आता हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिसते आहे, ठीक आहे, हे म्हणजे क्लिअरली समजायला पाहिजे तुम्हाला की एक डेंटिस्ट असणार आणि डेंटिस्ट काय करत असणार, हा तो मिरर जो आहे होल्ड करत असणार. म्हणजे डेंटिस्टच्या केसमध्ये तुम्हाला कोणता यूज करताना दिसतात रे मिरर, तर तो कॉन्केव्ह मिरर असतो असं तुम्ही म्हणू शकता. पहिलंच एक्झाम्पल आपलं इथे तयार होते. इथे नोट करतो की डेंटिस्ट मिरर ठीक आहे. जे दाताचे डॉक्टर वगैरे असतात समजा, ते कोणता मिरर वापरतात, कॉन्केव्ह प्रकारचा वापरतात. त्यानंतर पहा याच्यामध्ये आपण जर का बोललो तर इथे दिसते तुम्हाला क्लिअरली की जेव्हा ते तो मिरर वापरतात त्याच्यामध्ये तुम्हाला पहा ऑब्जेक्ट जो आहे तो कसा दिसणार आहे, त्याच्यामध्ये जवळ, आता दाताच्या जवळ नेऊनच पाहणार ना ते, का डोळ्याच्या जवळ धरणार आणि तिथे दाताला पाहणार असं तर नाही आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टच्या जवळ नेला जातो. बरोबर. मग ऑब्जेक्टच्या जवळ जेव्हा नेला तेव्हा तुम्हाला पाहायला भेटलं की इमेज काय होते अरे त्याच्यामध्ये, तुम्हाला थोडीशी अशी मोठी झालेली दिसून येते, लार्जर पाहायला भेटते. आताच आपण पाहिलं की जेव्हा वस्तूच्या जवळ तुम्ही जाल तेव्हा ती कशी असणार आहे, लार्जर होणार आहे. बरोबर आहे. आणि आणखी पहा तुम्हाला सरळ प्रतिमा पाहायला भेटते की नाही, इरेक्ट झालेली किंवा सरळ प्रतिमा इथे पाहायला भेटते की नाही. इथे पहा तुम्ही, दात तुम्हाला असे दिसतात, सरळ दिसतात. बरोबर की जाल्ले आहे ते उलटे. ठीक आहे. दात असे खालच्या बाजूने वर जाताना दिसतात का, नाही. म्हणजेच काय, इथे होते आहे इरेक्ट आणि लार्जर. ठीक आहे. आता राहील का लक्षात तुम्हाला लोकांना, अरे हो की नाही. 3 पॉईंट्स कव्हर होतात तुमच्या याच्यावरून. कोणते, की बाबा कॉन्केव्ह मिरर कोण वापरतो, तर डेंटिस्ट वापरतो. त्याच्यानंतर जेव्हा ते वापरतात समजा, त्याच्यामुळे इमेज कशी तयार होते, तर इरेक्ट तयार होते आणि लार्जर तयार होते. क्लिअर आहे का सर्वांना इथपर्यंत. चला, पहिलं एक्झाम्पल आपलं झालं डेंटिस्ट मिररचं. त्यानंतर पहा दुसरा एक तुम्हाला इथे पॉईंट पाहायला भेटतो. आधी नोट सुद्धा करून देतो तुम्हाला. डेंटिस्ट मिररमध्ये वापरला जातो. त्यानंतर टॉर्चेस जे असतात आपल्या, टॉर्च. ठीक आहे. टॉर्चेसमध्ये सुद्धा कोणता मिरर वापरतात, तर आपला कॉन्केव्ह प्रकारचा, म्हणजे अंतर्गोल प्रकारचा मिरर त्याच्यामध्ये वापरताना दिसेल तुम्हाला. त्यानंतर पहा आणखी कोणत्या ठिकाणी वापरू शकता तुम्ही, एक डेंटिस्ट मिरर, त्यानंतर टॉर्चेस मिरर, त्यानंतर आपल्या गाड्यांचे जे हेडलाईट असतात, कारचे हेडलाईट. ठीक आहे. तिथे सुद्धा तुम्ही कॉन्केव्ह प्रकारचे वापरता, कार हेडलाईट्स. कारचे जे हेडलाईट्स आहेत त्या हेडलाईट्समध्ये कोणते वापरणार आहे तुम्ही, इथे नोट करून ठेवतो बाबा. युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर किंवा अंतर्गोल आरसे. ठीक आहे. अंतर्गोल आरसे कोणत्या कोणत्या ठिकाणी, डेंटिस्ट मिरर, टॉर्चेस आणि कारचे हेडलाईट. त्यानंतर इथे दुसरा पॉईंट हे करण्यासाठी, म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. पहा आपण काय पाहिलं आता जस्ट, की जर का ऑब्जेक्ट जर का मिररच्या दूर असेल, आता थोडीशी दूर जर का तुम्ही ठेवली असेल कोणत्या केसमध्ये, कॉन्केव्हच्या, तर ती काय व्हायला पाहिजे, उलटी तुम्हाला दिसायला पाहिजे. ठीक आहे. उलट ती प्रतिमा तयार व्हायला पाहिजे आणि ती स्मॉलर तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. आता इथे पहा तुम्ही, इथे तुम्हाला एक जो मिरर दिसतो आहे हा कोणत्या प्रकारचा आहे रे,
हा कोणत्या प्रकारचा मिरर तुम्हाला दिसतो इथे, तर तो कॉन्केव्ह प्रकारचा. त्याच्यामध्ये एक लेडी तुम्हाला दिसत असेल, ती लेडी ऑब्व्हियस आहे, थोडीशी मागे बसलेली असेल, त्याच्यामुळे पहा तुम्ही पाय वरती आणि डोके जे आहे ते खालच्या बाजूला दिसते, तुम्हाला प्रतिमा उलटी तयार झालेली दिसते. आणि मिरर जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये त्या लेडीच्या एवढा असेल का? ठीक आहे, एवढा मोठा मिरर आणून ठेवला असेल का तिथे, ती लेडी पूर्ण दिसायला पाहिजे त्यासाठी? नाही. ठीक आहे, लेडी थोडीशी दूर बसली असेल, ती महिला जी आहे थोडीशी दूर बसताना तुम्हाला दिसली असेल, त्याच्यामुळे मग काय तिची पूर्ण इमेज त्याच्यामध्ये तयार होते. म्हणजेच काय की बाबा वस्तू जी आहे म्हणजे आपली जे ऑब्जेक्ट जे आहे ती काय होते याच्यामध्ये स्मॉलर होते, ज्यालाच आपण डिमिनिश्ड असं लिहिलं होतं, लहान होते असं लिहिलं होतं, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये इन्व्हर्टेड प्रतिमा तुम्हाला पाहायला भेटली. कशी पाहायला भेटली? इन्व्हर्टेड किंवा उलटी प्रतिमा पाहायला भेटली. म्हणून मग एक्झाममध्ये जे वाक्य विचारलं गेलं होतं ते कसं विचारलं गेलं किंवा इथून पुढे कसं येऊ शकते आपल्याला वाक्य की बाबा कॉन्केव्ह मिरर हा फक्त इरेक्ट इमेजेस देतो, सरळ इमेजेस देतो. अरे फक्त सरळ देतो का तो? तर उलट्या सुद्धा इमेजेस देतो ना तो, इन्व्हर्टेड इमेजेस सुद्धा तयार होतात. किंवा मग वाक्य कसं असू शकतं त्याच्यामध्ये की बाबा कॉन्केव्ह मिररमध्ये जेव्हा इमेजेस तयार होतात तेव्हा त्या नेहमी डिमिनिश्डच असतात, त्या नेहमी तुम्हाला छोट्याच इमेजेस भेटणार आहेत त्याच्यामध्ये. अरे छोट्या भेटणार आहेत का आपल्याला? नाही. कोणत्या भेटू शकतात त्याच्यामध्ये? हे इकडे मोठं दिसते की नाही, डेंटिस्टच्या केसमध्ये लक्षात येते की नाही येत आहे म्हणून. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? मग असे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा इरेक्ट म्हणजे काय, त्यानंतर इन्व्हर्टेड म्हणजे काय, त्यानंतर लार्जर, त्यानंतर डिमिनिश्ड. क्लिअर आहे इथपर्यंत? कॉन्केव्ह मिरर सगळ्यांना क्लिअर आहे? अरे हो की नाही? जर का सेशन किंवा हे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर झाले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगाल मला. ठीक आहे, चला पहा पुढे जातो आणि पुढे बोलूयात आपण थोडंसं कॉन्व्हेक्स मिररच्या बद्दल. आता येतो दुसरा प्रकार याच्यामध्ये. कॉन्व्हेक्स मिररमध्ये नेमका काय चेंज झाला असणार? पहिला कॉन्केव्ह जो पाहिला होता त्याच्यामध्ये रिफ्लेक्टिंग सरफेस हा आतल्या बाजूने होता. मग कॉन्व्हेक्सच्या केसमध्ये काय होणार आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस हा बाहेरच्या बाजूने असणार आहे. पहिलाच पॉईंट आपण इथे नोट करू. म्हणजे ठीक आहे, पहा इथे तुम्हाला हार्ड सरफेस दिसतोय आणि बाजूलाच त्याच्या बाहेरच्या बाजूने कोणता आहे? रिफ्लेक्टिव्ह सरफेस दिले. रिफ्लेक्टिव्ह म्हणा, रिफ्लेक्टिंग म्हणा तुम्ही. ठीक आहे, इथे नोट करू रिफ्लेक्टिंग सरफेस, रिफ्लेक्टिंग सरफेस बाहेरच्या बाजूने, बरोबर आहे. एक पॉईंट आपला क्लिअर झाला. म्हणजे कॉन्व्हेक्स कशाला म्हणायचं तुम्हाला? ठीक आहे, कॉन्व्हेक्स म्हणजे काय? बहिर्गोल. हा एक पॉईंट लक्षात ठेवतो आपण. त्यानंतर पुढे जातो आणि डायरेक्टली याच्या मुद्द्यावर येतो की बाबा कॉन्व्हेक्स मिररमध्ये ज्या इमेजेस भेटतात आपल्याला, ज्या प्रतिमा तिथे तयार होतात त्या नेमका कशा असतात. म्हणजे कॉन्केव्ह सारखं कन्फ्यूज करणारा नाही आहे आपल्याला. ठीक आहे, कॉन्केव्हमध्ये भरपूर पाहिलं तुम्ही, जवळ गेलं तर काय होणार आहे, दूर गेलं तर काय होणार आहे. ठीक आहे, तसा हा नाही आहे. कॉन्व्हेक्समध्ये तसं नाही आहे. कॉन्व्हेक्समध्ये एकच आपला पॉईंट आहे की तुम्ही इमेज म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टला त्याच्या जवळ ठेवा का दूर ठेवा का कितीही दूर ठेवा. ठीक आहे, म्हणजे काय की बाबा डिस्टन्स त्याच्यामध्ये मॅटर करत नाही. त्या केसमध्ये ज्या इमेजेस तयार होणार आहे ह्या नेहमी फक्त तुम्हाला इरेक्ट भेटणार आहेत. ठीक आहे, चला इथे नोट करू हा की ज्या इमेजेस फॉर्म्ड आहेत, तयार होणाऱ्या प्रतिमा कशा असतात? नेहमी इरेक्ट असतात. नेहमी इरेक्ट म्हणजेच काय? सरळ. इरेक्ट म्हणजेच काय? सरळ असतात. सरळ असतात. मग एक गोष्ट राहिली ना आपली बोलायची की बाबा इमेजेस तर सरळ होणारच आहेत तुमच्या तयार कॉन्व्हेक्सच्या केसमध्ये, पण सर त्या लहान होतात का त्या मोठ्या होतात की नेमकं काय होतं त्यांच्यासोबत, ते एक पॉईंट लक्षात ठेवायचा. ते नेहमी लहान होतात, बरं का. एवढा फक्त तो दगाबाज निघाला आपला कॉन्व्हेक्स मिरर की ॲक्च्युअलमध्ये जेवढी वस्तू आहे त्याच्यापेक्षा तो लहान वस्तू तयार करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथे लहान किंवा तुम्ही म्हणू शकता स्मॉलर इमेजेस, स्मॉलर किंवा लहान प्रतिमा तयार होतात. लहान प्रतिमा तयार होतात. ठीक आहे, मग सांगा ट्रू की फॉल्समध्ये जर का आलं तर आता चुकेल का आपलं? कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये फक्त इरेक्ट इमेजेस तयार होतात. चूक की बरोबर? अरे चूक आहे ते, मी कॉन्केव्ह म्हटलं तुम्हाला. त्या केसमध्ये कोणत्या असणार आहे? फक्त म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला इन्व्हर्टेडही असतील आणि इरेक्ट पण असतील कॉन्केव्हच्या केसमध्ये. कॉन्व्हेक्सच्या केसमध्ये कोणत्या असतील तर फक्त याच्यामध्ये इरेक्ट इमेजेस तयार होतील. ठीक आहे, खाली तुम्हाला इन्व्हर्टेड वगैरे याच्यामध्ये तयार होताना दिसणार नाहीत. कोणता मिरर आपण पाहतोय? कॉन्व्हेक्समध्ये पाहतोय. आता कॉन्व्हेक्स मिरर, आता आणखी एक पॉईंट याच्यामध्ये आपण बोलू की बाबा इमेजेस तर लहान झाल्या, पण
पण जर का तुम्ही आणखी दूर दूर गेले, म्हणजे इथे तुम्ही आहेत यांनी तर छोटी इमेज तर दाखवलीच तुम्हाला, ठीक आहे. छोटी इमेज दाखवली म्हणजे काय की लहान प्रतिमा तयार करून दाखवली. छोटी इमेज दाखवली म्हणजे असं मनावर नका घेऊ तुम्ही, ठीक आहे. लहान प्रतिमा तयार करून दाखवली, त्यानंतर आणखी दूर गेले तर आणखी लहान प्रतिमा तयार होणार इथं, आणखी दूर गेले तर आणखी लहान प्रतिमा तयार होते, ठीक आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का मी, की जर जसे जसे तुम्ही त्या मिररच्या दूर दूर जाल तसे तसे तुम्हाला काय तर इमेज जी तयार होते ती आणखी छोटी छोटी होत जाते. हा एक पॉईंट इथे नोट करू आपण. अंतर वाढल्यास प्रतिमा आणखी लहान तयार होतात. प्रतिमा आणखी लहान तयार होतात. अरे बरोबर की नाही, क्लिअर आहे की नाही इथपर्यंत सगळ्यांना, ठीक आहे. की कोणता इमेज तयार होणार, कसं तयार होणार आहे. चला पहा, हे थोडंसं इरेज करूया आणि पुढे जाऊया आपण. मग आता याचे एक्झाम्पल्स आपण बोलू, एक्झाम्पल्सच्या बद्दल बोलू, ठीक आहे. हे तुम्ही 100% पाहिलं असेल. हे पाहिलं की नाही पाहिलं आहे. आता हे जे दिसतंय हे गाडीचा आरसा आहे आणि हे ट्रॅफिक इंटरसेक्शन त्याला तुम्ही म्हणताय. एकदा वापर फक्त लिहून घ्या तुम्ही की बाबा कॉन्व्हेक्स मिरर हे कुठं वापरणार तुम्ही. कॉन्व्हेक्स मिरर हे कुठं वापरणार तुम्ही, ट्रॅफिक इंटरसेक्शनच्या जवळ. ट्रॅफिक इंटरसेक्शन मिरर, ट्रॅफिक इंटरसेक्शन मिरर, ठीक आहे. ट्रॅफिक इंटरसेक्शन मिरर्स हे कोणत्या प्रकारचे असतात, नेहमी कॉन्व्हेक्स प्रकारचे, ठीक आहे. बहिर्गोल आरसे असतात ते. आणि त्यानंतर जे तुम्ही पाहताय कारचे रिअर जे हे असतात, म्हणजे रिअर मिरर जे असतात आपल्या कारचे वगैरे, ते सगळे काय असतात तर कॉन्व्हेक्स प्रकारचे असतात, ठीक आहे. इथे रिअर मिरर्स ऑफ व्हेकल्स, ठीक आहे. रेअर मिरर ऑफ व्हेकल्स जे आहेत ते कोणत्या प्रकारचे, कॉन्व्हेक्स प्रकारचे. आता पहा याच्यामध्ये दिसते तुम्हाला ऑलरेडी की जेव्हा तिथे इमेज तुम्हाला तयार होताना दिसेल ही नेहमी तुम्हाला कशी दिसणार आहे, इरेक्ट, सरळ दिसते की नाही ती. का स्ट्रेंजर थिंग्स झाला या केसमध्ये अपसाइड डाऊन, ठीक आहे. पहा सरळ इमेज दिसते तुम्हाला एकदम बरोबर जशी आहे तशी. आणि ॲक्च्युअलमध्ये जेवढा तो मिरर होता त्याच्यापेक्षा इमेज काय, म्हणजे सॉरी तुम्हाला जे दिसते ते कार जे दिसते, कार ही ऑलरेडी मोठी असणार बरोबर आहे, पण इमेजमध्ये जी तयार झाली ती एकदम छोटी तयार झाली बरोबर आहे. आणि कार जेव्हा निघून जाईल इथून, समजा जशी जशी कार दूर दूर जाताना दिसेल तशी तशी इमेज काय होत जाईल तिची छोटी छोटी होत जाईल. आलं का लक्षात मग याच्यामध्ये, ठीक आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहताय की बाबा जेव्हा तुम्ही रेअर व्ह्यूमध्ये पाहता, रेअर मिररमध्ये पाहता आपल्या, तेव्हा तुम्हाला जवळ जशी येते ती, ठीक आहे. कार जर का जवळ येत असेल तशी तशी इमेज मोठी मोठी होत जाते. आणि तुम्ही जर का कार पळवायला गेले आणि मागची कार दूर दूर होत गेली तर या केसमध्ये इमेजेस जास्त ते छोट्या छोट्या तुम्हाला पाहायला भेटतात बरोबर आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत सर्वांना. चला मग पुढे जातो आपण. एक्झाम्पल्स क्लिअर सर्वांना. पहा एक आणखी पॉईंट सांगतो आता याच्यामध्ये, आठवला मला थोडासा. कॉन्केव्हमध्ये आपण बोललो नाही जो, ठीक आहे. कॉन्केव्ह मिररमध्ये आपण एक पॉईंट बोललो नाही, कॉन्केव्हमध्ये नाही म्हणूया आपण त्याला, प्लेन मिररमध्ये म्हणूया, ठीक आहे. प्लेन मिररमध्ये आता जेव्हा आपण एक्झाम्पल घेत होतो त्याच्यावरून आठवलं मला, सपाट जो आरसा आहे त्या केसमध्ये आपण काय बोलू शकतो. पहा लक्षात घ्या, ॲम्ब्युलन्स हे शब्द तुम्ही पाहिला असेल. ॲम्ब्युलन्स शब्द हा नेहमी त्याच्यावरती उलटा लिहिलेला असतो ॲम्ब्युलन्सवरती. आणि जेव्हा तुम्ही सरळ त्याच्यामध्ये मिररमध्ये पाहाल तर त्या केसमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की बाबा तो शब्द सरळ होऊन जातो. असं का बरं होतं रे, बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे बेसिक आन्सर हेच आहे त्याच्या मागे की जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या कारच्या रेअर म्हणजे तिथे जो समोर मिरर असतो त्याच्यामध्ये जेव्हा पाहणार तेव्हा त्याला ते सरळ दिसलं पाहिजे, समजा ॲम्ब्युलन्स बरोबर आहे. का खिडकीतून बाहेर निघून पाहतात आपण, ठीक आहे, असं तर नाही पाहिलं जात ना बरोबर आहे. मग पाहते होतं का बरं त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला, त्याबद्दल सांगतो. पहा प्लेन मिररच्या केसमध्ये सांगत होतो मी, इथे नोट करू हा पॉईंट, कारण की हा कन्सेप्ट विचारला जाऊ शकतो आपल्याला. प्लेन मिरर, ठीक आहे. सपाट आरसा, सपाट आरसा आपले दोन्ही बघून झाले बरं का, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह दोन्ही झाले तुमचे. आता प्लेन मिररमध्ये आपण याच्यावरून चर्चा जी सुरू झाली आपली ती कशावरून सुरू झाली की ॲम्ब्युलन्स नाव हे उलटं का बरं दिसतं नेमकं, ठीक आहे. तर याच्या मागे कन्सेप्ट आहे तो म्हणजे लॅटरल इन्व्हर्जनचा, ठीक आहे. असं जर का विचारलं गेलं तुम्हाला कधी की बाबा मागून येणारी जी कार आहे किंवा मागून येणारी जी ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यावरचं जे ॲम्ब्युलन्स नाव आहे ते तुम्हाला सरळ दिसते तुमच्या आरशामध्ये, असं का बरं, चूज करा खालीलपैकी एक ऑप्शन, ठीक आहे. तर तो जो ऑप्शन राहील तुमचा तो कोणता करेक्ट राहील याच्यामध्ये, लॅटरल इन्व्हर्जनचा. लॅटरल इन्व्हर्जन, इन्व्हर्जन, ठीक आहे. मराठीमध्ये जर का म्हणायचं झालं याला तर काय म्हणू आपण, बाजूंची आलटापालट, बाजूंची आलटापालट, ठीक आहे. इन्व्हर्जन म्हणजे काय, बाजूंची आलटापालट. आता नेमकं हे आहे काय, ठीक आहे. आता पहा तुम्ही, फॉर एक्झाम्पल आपण एक मिरर इथे कन्सिडर करू. इथे असं मानूया की इथे एक मिरर आहे, ठीक आहे. आता हे थोडंसं प्रॅक्टिकल आहे बरं का.
आता हा जो पॉईंट आहे 2 मिनटं, ठीक आहे, हा एकदम प्रॅक्टिकॅलिटीवर बेस करतो. आता असं समजा की हा मिरर आहे आणि या मिररच्या एक्झॅक्टली समोर मी जर का इथे उभा असतो असा, ठीक आहे, मी जर का उभा असतो तर इथे माझा चेहरा तयार झाला असता. ठीक आहे, आता हे असा काहीतरी चेहरा तयार झाला असता. ठीक आहे, असं काहीतरी ड्रॉ करूयात आपण तात्पुरतं, हेच बेस्ट आहे. ठीक आहे, एक चेहरा तयार झाला असता आणि मी जर का म्हटलं असतं की मी माझा लेफ्ट जो राईट हँड आहे तो वरती करतो, म्हणजे तुम्हाला असं काहीतरी हात जो आहे तो वर जाताना दिसला असता. बरोबर आहे, हा हात वर जाताना दिसला असता. पण जर का मी म्हटलं तुम्हाला हे तर तुमच्या बाजूने झालं, जेव्हा आपण मिररमध्ये पाहतो तेव्हा तुमचा हा हात तुम्हाला वर जाताना दिसेल. असं तर नाही होत ना बाबा की हा हात वर केला आणि मिररमध्ये हा हात तुम्हाला वर जाताना दिसतोय. असं जर का होत असेल तर मग तिथून पळून जाणं योग्य आहे. म्हणजे ठीक आहे, पहा हा हात जेव्हा मी वर करतो तेव्हा तुम्हाला मिररमध्ये हाच हात वर जाताना दिसतो, पण हे तुमच्या बाजून झालं. जेव्हा तुम्ही मिररच्या साईडने विचार कराल, समजा मिररच्या बाजूने जर का तुम्ही विचार केला तर ॲक्च्युअल मिरर जो आहे तो मिररच्या कोणत्या बाजूचा हात वर झालेला असेल रे? ऑब्व्हियस आहे या बाजूचा, म्हणजे हा कोणता असणार आहे? लेफ्ट साईडचा असणार आहे. जर का तुम्ही पाहिलं, म्हणजे एकदा परत सांगतो मी तुम्हाला, जर मी मिररमध्ये माझा राईट हँड दाखवतो आहे तर तुम्हाला दिसताना तर दिसते की राईट हँड वरती जातोय, पण मिररच्या बाजूने जेव्हा आपण विचार करू तेव्हा तो ॲक्च्युअलमध्ये लेफ्ट हँड वर झालेला असतो. बरोबर आहे, यालाच काय म्हणता तुम्ही? ते यालाच आपण म्हणतो बाजूंची आलटापालट किंवा लॅटरल इन्व्हर्जन असं त्याला म्हटलं जाईल. म्हणूनच मग तुम्हाला काय पाहायला भेटतं की ॲम्ब्युलन्स जे नाव आहे आपलं ते उलटं लिहिलेलं असतं, पण दिसतं कसं तुम्हाला त्याच्यामध्ये? सरळ दिसतं एकदम. ठीक आहे, आलं का लक्षात? एक्झाम्पल वरून सर्वांना अरे हो की नाही? ठीक आहे, चला मग पुढे जातो आपण आणि पुढे थोडंसं डिस्कस करतो याच्यामध्ये. 1 मिनिट. ठीक आहे, चला पहा पुढे जातो आपण याच्यामध्ये आणि पुढे आपण बोलतो. 1 मिनिट फक्त आपण पुढे जाऊया आणि हां इथे येतो आपण. ठीक आहे, टर्मिनॉलॉजीजवरती आपण आलेलो आहे. आता याच्याबद्दल बोलूया थोडंसं. पहा सेशनमध्ये जर का मजा येत असेल तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का. चला पहा पुढे जातो आपण आणि याच्यात तुम्हाला पाहायला भेटतं की टर्मिनॉलॉजी जेव्हा आता आपले बेसिक्स म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर झालेलं आहे की बाबा मिरर काय असतो, प्लेन मिरर काय, स्पेरिकल काय, स्पेरिकलच्या केसमध्ये कॉन्केव्ह कोणता, कॉन्व्हेक्स कोणता, इमेजेस कशा देतात, इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, आता येतो आपण की कोर जेव्हा इमेजेस म्हणजे त्याच्या मागे तुम्ही म्हणता की बाबा फोकसला इमेज तयार होते, त्यानंतर तुम्ही म्हणता की सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये इमेज तयार होते. ठीक आहे, त्यासाठी थोडंसं हे बेसिक्स आपलं माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही नेमकं पोल कशाला म्हणता, तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता केंद्र कशाला म्हणता, तुम्ही मुख्य अक्ष कशाला म्हणता, हे थोडे कन्सेप्ट आपण या इमेजच्या माध्यमातून शिकून घेऊया. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो पॉईंट येतो त्याच्यामध्ये तो म्हणजे पोल. आता पोल नेमकं कशाला म्हणता तुम्ही पहा, इथे तुम्हाला पी जो दिसतो आहे पॉईंट, ठीक आहे, हा काय त्याच्यामध्ये पोल रिप्रेझेंट करतो. पोल कशाला म्हणतात रे? जो इथे आरसा दिसतो ना तुम्हाला, हा ठीक आहे, जो आरसा दिसतो आपल्याला त्या आरशाचा जो सेंटर आहे, ठीक आहे, त्या आरशाचं जे सेंटर आहे त्या आरशाचा सेंटर ज्याला तुम्ही म्हणणार की सेंटर ऑफ मिरर म्हणजे आरशाचा केंद्रक, त्याला काय म्हणायचं आपल्याला? पोल म्हणायचं, म्हणजे ध्रुव म्हणायचं आहे. एकदम सिंपल आहे. पहिला पॉईंट इथे नोट करून घेऊया. मग आपण इथे नोट करून घेऊ पहिला पॉईंट पोल. पोल म्हणजेच काय, किंवा इथे जर का म्हटलं आपण ध्रुव, ध्रुव कशाला म्हणणार तुम्ही? ठीक आहे, ध्रुव कशाला म्हणणार आपण? तर सेंटर ऑफ मिरर, सेंटर ऑफ मिरर म्हणजेच आरशाचा केंद्रक, आरशाचा केंद्रक. क्लिअर आहे का? पहिला पॉईंट सगळ्यांना रे. पोल म्हणजे काय क्लिअर आहे सर्वांना? हा जो इथे दिसतोय तुम्हाला पी, हा काय या मिररचा सेंटर तुम्हाला पाहायला भेटतो. ठीक आहे, काय असणार आहे तो? हा जो मिरर दिसतोय तुम्हाला या मिररचा सेंटर म्हणजेच काय? पोल असणार आहे आपला. मग पहा दुसरा जो पॉईंट येतो त्याच्यामध्ये तो म्हणजे कोणता? सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच वक्रता केंद्र कशाला म्हणता तुम्ही? इथे जो रिप्रेझेंट केलेला आहे सी ने त्याला काय म्हणायचं आपल्याला? वक्रता केंद्र किंवा सेंटर ऑफ कर्वेचर. आता हा काय असतो ज्याला तुम्ही म्हणजे आरसा, इथे पहा हा जो आहे एक स्पियर दिसतोय आपल्याला. आपण बोललो याच्याबद्दल की बाबा स्पियर पासूनच तयार होतो तुमचा म्हणजे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. ठीक आहे, सध्या जर का बोललो तर बाहेरचा सरफेस पॉलिश्ड आहे, त्याचा आउटर सरफेस पॉलिश्ड आहे, जे काही रिफ्लेक्शन होणार आहे ते इनर सरफेसने होणार आहे, परावर्तन जे आहे ते आजच्या बाजूने होणार. म्हणजे मला सांगा तुम्ही हा कॉन्व्हेक्स असायला पाहिजे की कॉन्केव्ह असायला पाहिजे? अरे ऑब्व्हियस आहे तो कॉन्केव्ह असायला पाहिजे. बरोबर आहे. हा कोणता मिरर आहे सध्या? कॉन्केव्ह मिरर तुम्ही पाहताय बरं का ह्याच्यामध्ये. मग आता जर का म्हटलं आपण की बाबा हा एक स्पियर आहे, ठीक आहे, एक गोल आहे तो, आणि त्याचा सेंटर काय पाहायला भेटतो तुम्हाला? हा सी पाहायला भेटतो, तर त्याला तुम्ही म्हणता सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणजेच काय की बाबा हा जो तुम्हाला इथे स्पियर पाहायला भेटतो या स्पियरचा जर का कोणता सेंटर असेल तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणायचं आहे. क्लिअर आहे का? जर का आरशाचा सेंटर विचारला तुम्हाला, आरशाचा जर का सेंटर विचारलं तर त्याला काय म्हणणार तुम्ही? पोल असं म्हणणार. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? चला पा पुढे जाऊया आपण आणि
सेंटर ऑफ कर्वेचर, आरसा किंवा म्हणजे याला तुम्ही असं म्हणू शकता की बाबा आरसा ज्या गोलाचा भाग आहे, ठीक आहे, त्या गोलाचा सेंटर म्हणजेच काय, तर सेंटर ऑफ कर्वेचर. इथे नोट करू हा पॉईंट, इथे नोट करू. दुसरा, सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता केंद्र, मराठीत त्या बाजूला लिहिलेलं आहे, ठीक आहे. आरसा ज्या गोलाचा भाग आहे, ज्या गोलाचा किंवा स्पियरचा भाग आहे, त्याचा केंद्रक किंवा सेंटर, ठीक आहे, त्याचा केंद्र किंवा सेंटर, ज्याला काय म्हणणार तुम्ही, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणणार. सोपी होता हा पॉईंट. पुढे येतो आपण प्रिन्सिपल ॲक्सिस, मुख्य ॲक्सिस कशाला म्हणायचं, ठीक आहे. आता जे 2 पॉईंट्स तुम्ही स्टडी केले, एक पोल आणि दुसरा सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच ध्रुव आणि वक्रता केंद्र, यांना जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणायचं असते आपल्याला, तर त्याला मुख्य अक्ष म्हणायचं असते किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणायचं असते. इमेजमध्ये जर का पाहिलं तुम्ही, ते इमेजमध्ये दाखवतो पहा तुम्हाला. पहा इमेजमध्ये कसं दिसून येईल, इथे पहा, इथे आहे तुमचा पोल, बरोबर आहे, हा स्टडी केला आपण आरशाचा केंद्र. त्यानंतर इथे तुम्ही पाहिला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच तो जो स्पियर आहे त्या स्पियरचा सेंटर, बरोबर आहे. यांच्यामधून जी लाईन जाते किंवा यांना जे कनेक्ट करणारी लाईन आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला, तर त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस किंवा मुख्य अक्ष. क्लिअर आहे आता. पहा इथे नोट करून घेऊ या पॉईंटला. तिसरा पॉईंट आपण पाहिला प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस, ठीक आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस कशाला म्हणणार आम्ही, तर पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचरला जोडणारी रेषा किंवा लाईन म्हणजे त्याला काय म्हणणार, प्रिन्सिपल ॲक्सिस. पुढे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या नंतर येतो मुख्य नाभी म्हणजे ज्याला तुम्ही प्रिन्सिपल फोकस म्हटलं. आता पोरांना हेच समजत नाही की नेमकं फोकस किंवा फोकल जो आपण पॉईंट म्हणतोय तो नेमका आहे काय, ठीक आहे. फोकसपासूनच तुमची फोकल लेंथ तयार होते, बरं का. म्हणून आधी हा फोकस समजून घ्या तुम्ही. पहा आता इथे थोडासा कन्सेप्ट आहे, हे एवढं सहजासहजी दिसते इमेजमध्ये तुम्हाला, त्याच्यापासून नसणार आहे ते, हे थोडं समजून घेण्याचा भाग आहे किंवा प्रिन्सिपल फोकस नेमका तयार कसा होतो. तर पहा आता कॉन्केव्ह मिरर आहे, मी आता सांगितलं तुम्हाला. कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये तुम्हाला हा एक जो रे आहे, हा आपण असं मानू की बाबा हा तुमचा इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रे म्हणजे आपाती किरण असं आपण त्याला म्हणतो, की जो आदळत असतो तुमच्या सरफेसवरती, त्याला आपाती किरण म्हणा तुम्ही किंवा इन्सिडेंट रे म्हणा. मग इन्सिडेंट रे जेव्हा तुम्ही त्याच्यावरती म्हणजे आदळतो त्या सरफेसवरती, तेव्हा तो काय होणार आहे, ऑब्व्हियस आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. काय होणार आहे, तो रिफ्लेक्ट होणार आहे. मग जेव्हा तो रिफ्लेक्ट होत असतो किंवा जेव्हा त्याचं परावर्तन होत असतं, तेव्हा आपला जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, या प्रिन्सिपल ॲक्सिसला तो जिथे टच होतो किंवा जिथे त्याला छेदून जातो तो, त्या पॉईंटला काय म्हणतात, तर प्रिन्सिपल फोकस असं म्हणतात. आलं का लक्षात काय म्हटलं मी, परत एकदा लक्षात घ्या, परत एकदा सांगतो की जेव्हा तुम्ही एखादा इन्सिडेंट रे याच्यावरती टाकाल, ठीक आहे, एखादा इन्सिडेंट रे या ठिकाणी जाईल आणि नंतर काय होणार आहे, त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे. रिफ्लेक्ट होऊन तो काय होईल, अशा प्रकारे तुम्हाला बेंड होऊन जाताना दुसरीकडे किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या तिथून बेंड होताना दिसून येईल, ठीक आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला टच करून जाताना दिसून येईल, ठीक आहे. मग हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तुमचा, त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला जिथे तो टच होतो तिथला जो पॉईंट असतो त्याला तुम्हाला म्हणायचं आहे प्रिन्सिपल फोकस. क्लिअर आहे का आता, ठीक आहे. चला नोट करू मग इथे. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या नंतर येतो प्रिन्सिपल फोकस. चौथा प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस म्हणजे नेमका कोणता, इन्सिडेंट रे म्हणजेच आपाती किरण जेव्हा किंवा ज्या वेळेला जेव्हा रिफ्लेक्ट होऊन किंवा परावर्तित होऊन प्रिन्सिपल ॲक्सिसला ज्या ठिकाणी छेदून जातो तो पॉइंट म्हणजे फोकस.
ठीक आहे, तो पॉईंट म्हणजे काय असणार आहे तुमचा प्रिन्सिपल फोकस असणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे जाऊया आपण. पुढचा पॉईंट डिस्कस करायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही पाहता प्रिन्सिपल फोकस म्हणजे मुख्य नाभी त्याला म्हणता तुम्ही, आणि फोकल लेंथ एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये, लास्ट पॉईंट. ठीक आहे, फोकल लेंथ कशाला म्हणतो आपण, तर हा जो इथे आपल्याला इथे जो तुम्हाला पोल पाहायला भेटतो. ठीक आहे, पोलपासून तर फोकसपर्यंत जे अंतर आहे, पोलपासून फोकसपर्यंतचे जे अंतर असतं त्याला काय म्हणायचं असते आपल्याला, तर फोकल लेंथ म्हणायचं असते किंवा नाभीय अंतर असं म्हटलं जाते. क्लिअर आहे का? पोलपासून तर फोकसपर्यंतचं अंतर. मग इथे नोट करू शकतो आपण फोकस नंतर 5वा पॉईंट फोकल लेंथ. फोकल लेंथ, फोकल लेंथ कशाला म्हणा मग तुम्ही, तर पहा इथे लिहिणार आपण पोल ते फोकस यांच्यातील अंतर, ठीक आहे. पोल ते फोकस यांच्यातील अंतर म्हणजेच काय, तर फोकल लेंथ त्याला तुम्ही म्हणा. अरे क्लिअर आहे की नाही टर्मिनॉलॉजी सगळ्यांना? हे खूप गरजेचं आहे बरं का, हे समजणं खूप गरजेचं आहे की नेमकं फोकस कशाला म्हणायचं आहे, कर्वेचर कशाला म्हणायचं आपल्याला. त्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल की याच्यामध्ये आपण हे पाहिलं, एक ॲक्सिस पाहिलं, पोल पाहिलं, म्हणजे ज्या काही संकल्पना आपण पाहिलं, फोकल लेंथ वगैरे जे आपण पाहिलं. एक पॉईंट आणखी सांगतो तुम्हाला ॲडिशनल, तो म्हणजे या फोकल लेंथच्या संदर्भात. फोकल लेंथ जी आहे, कॉन्केव्ह लेन्स आपण सध्या पाहतोय, कॉन्केव्ह मिरर आपण सध्या पाहतोय. तर फोकल लेंथ या केसमध्ये नेहमी रेडियस ऑफ कर्वेचरच्या अर्धी असते. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. फोकल लेंथ म्हणजे नाभीय अंतर हे काय असते, ठीक आहे. नाभीय अंतर जे आहे हे तुम्हाला काय पाहायला भेटेल, तर नेहमी हाफ ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर असणार. रेडियस ऑफ कर्वेचर. हाफ ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर असणार. आता हे सर रेडियस ऑफ कर्वेचर आलं कुठून? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता त्रिज्या म्हणतात त्याला मराठीमध्ये. याला काय म्हणतात? वक्रता त्रिज्या. ठीक आहे, वक्रता त्रिज्या म्हणजेच काय रे, ते इथे सर्कलमध्ये दिसतेच आहे तुम्हाला, डायग्राममध्ये दिसतेच आहे. ठीक आहे, इथे पाहू शकता तुम्ही. हा जो पॉईंट आहे ना तुमचा, या ठिकाणापासून तुम्हाला स्टार्ट झालेला दिसतो, इथून पासून ते इथपर्यंतचा एक रे तुम्हाला दिसतोय, इथून पासून ए पर्यंत एक रे दिसतोय तुम्हाला, CA. याला काय म्हटलं तुम्ही? वक्रता त्रिज्या. अरे जो सर्कल किंवा जो स्पियर आहे त्याच्यामध्ये जर का एखादी रेडियस आहे तर त्या रेडियसचा अर्धा काय असतो तुमचा? फोकल लेंथ असतो. राहील का लक्षात? म्हणजे CA जर का तुमचा 5 मीटर आहे तर सध्या तुमची फोकल लेंथ किती असायला पाहिजे, तर 5/2 दॅट इज 2.5 मीटर जवळपास असायला पाहिजे. क्लिअर आहे का इथपर्यंत? चला पुढे जाऊयात. मग पुढे थोडंसं एक पॉईंट आणखी डिस्कस करू याच्यामध्ये आपण. इथपर्यंत आलो आपण, सर्व टर्मिनॉलॉजीज आपण पाहून घेतल्या. एक लास्ट पॉईंट याच्यामध्ये सध्या डिस्कस करू, त्याच्यानंतर मग याचं जे आणखी समोर डेप्थ जी आहे याची, ठीक आहे, ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहू. एक पार्ट आणखी इथे डिस्कस करून घेऊ आपण, ते म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आहे. ठीक आहे, परावर्तनाचे नियम. पण कोणत्या केसमध्ये? मिररच्या केसमध्ये. मी ते नाही म्हणतोय तुम्हाला इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे किंवा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो एका सेम प्लेनमध्ये असतो, तो पार्ट वेगळा. ठीक आहे, तो लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये जे तुम्ही पाहता, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ते थोडंसं वेगळं. इथे म्हणजे आहेत सिमिलरच, पण थोडंसं मिररला तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले दिसून येतात आरशाच्या केसमध्ये. सगळ्यात पहिला जो नियम तुम्ही पाहता इथे, चला डिस्कस करू आपण. मग सगळ्यात पहिला रूल 1. आता हे जाणून मराठीमध्ये ठेवले आहे मी तुम्हाला, आपातीकरण परावर्तित किरण, कन्फ्यूज नको व्हायला. ठीक आहे, पहिला रूल काय म्हणतो आपल्याला, की जेव्हा तुमचा आपाती किरण या ठिकाणी असं जातोय समजा, ठीक आहे, आणि इथे तुमचा मिरर आहे, आपाती किरण जेव्हा तुमच्या याला कशाला, आता मी जर का म्हटलं तर P आहे आणि हा आपला एक जर का लाईन ड्रॉ केली आणि PM असं मी त्याला म्हटलं समजा, तर मग आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा PM ही लाईन नेमकं आहे काय, असं जर का मी विचारेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला काय म्हणायचं, त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणायचं आहे. बरोबर आहे, याला काय म्हणायचं तुम्हाला? प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय असतं मराठीमध्ये आपण बोललो याच्याबद्दल, मुख्य रेषा तुम्ही त्याला म्हटलं. ठीक आहे, एक मिनिट पाहून घ्या इथे. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय? मुख्य अक्ष असं त्याला आपण म्हटलेलं आहे. चला पहा, प्रिन्सिपल ॲक्सिस. मग आता पहा, पहिला रूल काय म्हणतो आपल्याला, की जेव्हा आपाती किरण किंवा जेव्हा इन्सिडेंट रे तुमचा अशा ठिकाणी जाताना दिसेल तुम्हाला, तेव्हा तो जो रिफ्लेक्ट होतो किंवा म्हणजे हा रूल एक्झॅक्टली आहे काय ते आपण स्टडी करू. ठीक आहे, एक काम करू, याला शांततेत या ठिकाणी लिहूया. मग 1 बाय 1 एका डायग्रामवरून आपण स्टडी करू शकतो. रूल 1 पहा, आधी रूल सांगतो समजावून, आधी रूल लिहून घेऊ आपण डायरेक्टली, आधी रूल नोट करून घेऊया, त्याच्यानंतर मग इमेजवरून सांगतो तुम्हाला. जेव्हा इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला
ॲक्सिसला पॅरलल असेल, पॅरलल असेल तेव्हा तो किंवा तेव्हा त्याचा रिफ्लेक्टेड रे, तेव्हा त्याचा रिफ्लेक्टेड रे फोकसमधून जातो, फोकसमधून पास होतो. पास असं नाही लिहूया, PASS पास असं लिहूया, मधून पास होतो. ठीक आहे. आता पहिला रूल हा काय म्हणतो आपल्याला, जेव्हा इन्सिडन्स रे तुमचा आपला जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला पॅरलल असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की तो फोकसमधून पास होईल. इथे इमेजमधून समजूया. हा काय झाला तुमचा इन्सिडेंट रे, बरोबर आहे. आणि इन्सिडेंट रे कशाला पॅरलल आहे, तर इथे जर का एक इमॅजिनरी लाईन घेतली आपण, समजा त्याला काय म्हटलं असतं तुम्ही, प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हटलं असतं. प्रिन्सिपल ॲक्सिसला हा पॅरलल पाहायला भेटतो तुम्हाला. जेव्हा हा पॅरलल असतो तेव्हा त्याचा जो रिफ्लेक्टेड रे आहे, त्याचा जो रिफ्लेक्टेड रे हा नेहमी कशामधून जाणार आहे तुमच्या, तर फोकसमधून जाणार आहे. हा काय सांगतो आपल्याला, पहिला रूल सांगतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? वेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे विल पास थ्रू व्हॉट, विल पास थ्रू द फोकस. क्लिअर इथपर्यंत? चला दुसऱ्या इमेज किंवा दुसऱ्या रूलकडे आपण येतो. दुसरा रूल इथे नोट करतो मी आधी. दुसरा रूल याचा वाईस वर्स आहे बरं का. रूल नंबर 2 याच्या उलटा आहे तो. उलटा म्हणजे काय की बाबा जेव्हा तुमचा इन्सिडेंट रे हा फोकसमधून जाईल, ठीक आहे, तर त्याचा रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे इथे, जेव्हा इन्सिडेंट रे फोकसमधून पास होईल, फोकसमधून पास होईल तेव्हा रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल. ठीक आहे. दुसरा रूल आपला. आता इथे आपण याच्यामधून स्टडी करूया, इमेजमधून स्टडी करूया. पहा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये मी की बाबा जेव्हा तुमचा इन्सिडेंट रे जर का तुमच्या फोकसमधून जात असेल, म्हणजे आपाती किरण जर का तुमच्या फोकस, म्हणजे ज्याला आपण काय म्हटलं होतं पहा मराठीमध्ये एकदम, आपाती किरण जर का तुमच्या याच्यामधून मुख्य नाभीमधून जर का जात असेल, ठीक आहे, मुख्य नाभीमधून जर का जात असेल तर त्या केसमध्ये तुमचा जो रिफ्लेक्टेड रे जाणार आहे, ठीक आहे, हा काय झाला तुमचा परावर्तित किरण म्हणजे रिफ्लेक्टेड रे. मग हा रिफ्लेक्टेड रे कशाला पॅरलल असतो रे, तर तुमच्या मुख्य ॲक्सिसला किंवा मुख्य अक्षाला पॅरलल असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? पहिला रूल काय पाहिला होता, इन्सिडेंट रे जेव्हा येणार आणि जेव्हा म्हणजे इन्सिडेंट रे जेव्हा तुमचा पॅरलल असेल कशाला, आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला, त्या केसमध्ये तो कशातून पास होतो, तर फोकसमधून पास होतो. रिफ्लेक्टेड रे कशातून पास होतो, फोकसमधून. दुसरा रूल आपण काय पाहिला की इन्सिडेंट रे जर का फोकसमधूनच जातोय तुमचा ऑलरेडी, तर जो रिफ्लेक्टेड रे राहणार आहे तुमचा तो कशाला पॅरलल असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला. आणि तिसरा आणि सर्वात सोपी नियम या रूल्समधला इथेच पाहून घेऊया आपण आधी, की जेव्हा तुमचा आपाती किरण किंवा जेव्हा तुमचा इन्सिडेंट रे हा सी मधून जातोय, म्हणजे कशातून जातोय, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर का तो पास होत असेल, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर का तो जातोय तुमचा रे, तर त्या केसमध्ये तुमचा परावर्तित रे जो आहे तो सेम डायरेक्शन फॉलो करतो किंवा सेम पाथ ट्रेस करतो, असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये जर का याला सांगायचं झालं, वेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर देन द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ, असं तुम्हाला त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. हा एक इथे नोट करून घेऊ आपण. तिसरा रूल नंबर 3 जो आहे, रूल 3. ठीक आहे. रूल 3 काय म्हणतो आपल्याला, जेव्हा इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होत असेल तर रिफ्लेक्टेड रे हा सेम पाथने
वापस जातो असं म्हणून, वापस जातं अशापेक्षा यापेक्षा आपण म्हणू शकतो सेम पाथने रिफ्लेक्ट होतो, रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे, क्लिअर आहे का सर्वांना रे हे तिन्ही रूल्स? ठीक आहे, एकदा पाहून घ्या तुम्ही या ठिकाणी. परत एकदा रिवाईज करून देतो, फक्त लास्ट पॉईंट होता हा, बरोबर आहे. पहिला पॉईंट आपण काय डिस्कस केला की बाबा आपाती किरण जर का तुमचा आला आणि याला जर का पॅरलल आहे तुमच्या प्रिन्सिपल ॲक्सिसला, तर तो कशामधून जाणार आहे? फोकसमधून. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर का आपाती किरण तुमचा फोकसमधून आलेला आहे ऑलरेडी, तर जो रिफ्लेक्टेड रे राहणार आहे तो तुमच्या कशाला पॅरलल असणार आहे? प्रिन्सिपल ॲक्सिसला. आणि तिसरा पॉईंट आपण काय डिस्कस केला की जो इन्सिडेंट रे तुमचा सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर का जात असेल, आपाती किरण जर का तुमचं याच्यामधून सेंटर ऑफ कर्वेचर सी मधून जर जात असेल, तर तो रिफ्लेक्ट होताना वापस येताना तो सेम पाथनी वापस जाणार आहे. ठीक आहे, त्या सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच पास होऊन मग तो पुढे जाणार आहे. क्लिअर आहे की इथपर्यंत तुम्हाला सर्वांना? चला पहा मग हे जे होते किंवा हा जो पॉईंट आपण आता इथे डिस्कस केलेला आहे, हा सर्व पॉईंट किंवा हे जे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस केले हे तुमचे मिररचे सर्व बेसिक्स होते. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. आता इथून पुढे मग आपण पाहतो की बाबा इमेजेस नेमक्या तयार कुठे होतात. आपण ऐकलं असेल की बाबा इन्फिनिटीला तयार होतात, त्यानंतर मग सेंटर ऑफ कर्वेचरला तयार होते, पोल आणि फोकसच्या मध्ये इमेज तयार होते. ठीक आहे, हा जो पार्ट आहे तुमचा हा आपण सेकंड लेक्चरमध्ये डिस्कस करू. बाकी हे लेक्चर कसं वाटलं तुम्हाला? तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले की नाही झाले? ठीक आहे, तर हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.